नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9th स्टँडर्डच्या पॉलिटिकल सायन्सच्या NCERTमधला 5वा चॅप्टर जो आहे वर्किंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स या चॅप्टरची चर्चा आज आपण करणार आहोत. सुभाष आयेसच्या टेलिग्राम चॅनलवर या चॅप्टरच्या मी काढलेल्या नोट्स ऑलरेडी पाठवलेल्या आहेत. तुमच्या हातात त्या असतील अशी मी अपेक्षा करतो. आता नेहमीप्रमाणे या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे याची एक गोषवारा जो काही आहे तो आपण बघूया की वर्किंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स. आपण 9th स्टँडर्डमध्ये डेमोक्रेसीची चर्चा करतो आहोत आणि मग या डेमोक्रेसीशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांची चर्चा संबंध या 9वीच्या पुस्तकामध्ये केलेली आहे. मग आपण इलेक्शनची चर्चा केलेली आहे, जगामध्ये डेमोक्रेसीची काय अवस्था आहे त्याची चर्चा केलेली आहे. या दृष्टीने पुढचा जो टप्पा आहे की डेमोक्रेसीमध्ये असणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्या प्रकारच्या संस्था आहेत, त्यांचं कामकाज कसं चालतं, या डेमोक्रेसी बनवणाऱ्या ज्या काही संस्था आहेत की ज्यांच्यामुळे आपण याला लोकशाही असं म्हणतो, लोकांचं राज्य असं म्हणतो, ते कोणकोणत्या संस्थांच्या माध्यमातून चालतं आणि त्या संस्थांचं कामकाज कसं चालतं याविषयीची एक प्राथमिक एलिमेंटरी दर्जाची माहिती वर्किंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. मग याचे साधारणतः 4 भाग आहेत. पहिला भाग अर्थातच इंट्रोडक्शनचा, ज्याच्यात ते बेसिक सांगतात की आपल्याला काय शिकायचं आहे. दुसरा जो भाग आहे इंट्रोडक्शन नंतरचा तो म्हणजे मंडल कमिशनच्या रेकमेंडेशन्स ज्या काही आहेत, मंडल कमिशन ज्याच्यातून SEBCs सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, ज्यांना आपण साध्या भाषेमध्ये OBC असं म्हणतो, अदर बॅकवर्ड क्लासेस असं सुद्धा म्हणतो, या SEBCsना नोकऱ्यांमध्ये जे 27% आरक्षण दिलं गेलं, या केस स्टडीची जी काही आहे ती चर्चा केलेली आहे की कशाप्रकारे एखादा शासकीय निर्णय जो आहे तो एक्झिक्यूट होतो, कशाप्रकारे त्याची अंमलबजावणी होते आणि मग एकदा ती केस स्टडी दिल्यानंतर त्याच्या आधारावर मग भारतातली संसद कशी काम करते, भारतातलं एक्झिक्युटिव्ह म्हणजे शासन कसं काम करतं आणि भारताची न्यायपालिका म्हणजे ज्युडिशरी कसं काम करते याची काही एक चर्चा या चॅप्टरमध्ये केलेली आहे. फॅक्ट म्हणून जर विचार केला, तथ्य किंवा माहिती इन्फॉर्मेशन म्हणून जर विचार केला तर या चॅप्टरमध्ये पार्लमेंट संबंधी, एक्झिक्युटिव्ह संबंधी आणि ज्युडिशरी संबंधी जवळपास सर्व महत्त्वाच्या बेसिक फॅक्ट्स दिलेल्या आहेत. फक्त कॉन्स्टिट्यूशनमधली आर्टिकल्सच तेवढी द्यायची राहिलेली आहेत. आर्टिकल्स फक्त बाकी आहेत. अदरवाईज पार्लमेंटविषयी, एक्झिक्युटिव्हविषयी आणि ज्युडिशरीविषयी कन्सेप्च्युअल जी काही सगळी माहिती आहे किंवा अगदी तथ्याच्या स्वरूपातली जी काही सगळी माहिती आहे, डेटा म्हणजे, ती सुद्धा या NCERTमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर M. लक्ष्मीकांत यांचं इंडियन पॉलिटी हे पुस्तक चाळलं असेल, इंग्रजीमधलं किंवा मराठीमधलं सुद्धा, तर त्यातली अनेक वाक्य तुम्हाला या NCERTतनं जशीच्या तशी घेतलेली आढळून येतील किंवा अर्थात ज्या रेफरन्स बुकमधून M. लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात वाक्य येतात तीच रेफरन्स बुक आपण NCERTला वापरलेली आहेत असंही म्हणू शकतो. त्यामुळं जर पुन्हा तो मुद्दा येतो की तुम्ही NCERTच व्यवस्थित वाचलेले असतील तर पुढे तुम्हाला रेफरन्स बुक जे आहेत ते वाचणं सोपं किंवा सुलभ जात असतं. सो 1 बाय 1 आपण आता या मुद्द्यांची चर्चा करूया. बोर्डवर मी फार लिहिणार नाही आहे कारण तुमच्याकडे असलेल्या नोट्समध्ये सगळे महत्त्वाचे मुद्दे मी कव्हर केलेले आहेत. नोट्सचा तुम्ही रेफरन्स म्हणून वापर करू शकता आणि त्याच्यानुसार स्वतःच्या नोट्स तुमच्या अक्षरात, तुमच्या भाषेत करू शकता. मी इथे जे काही बोलतो आहे ते प्लस मी दिलेल्या नोट्स या दोघांचं एकत्रीकरण करून तुम्ही तुमच्या नोट्स लेक्चर चालू असताना किंवा लेक्चर झाल्यावर सुद्धा तयार करू शकता. सो आपण आता नोट्सच्या आधारे जाऊया. माझ्या हातात नोट्स आहेत, तुमच्या हातात नोट्स असतील आणि त्यानुसार आपण आता बोलूया. काय म्हटलं आहे, इंट्रोडक्शनचा पार्ट बघा. मी वाचतो की डेमोक्रेसीमध्ये काम करणारे इन्स्टिट्यूशन्स नावं दिली आहेत. लेजिस्लेचर म्हणजेच साधारणतः आपण त्या हाऊसला आपण पार्लमेंट असं म्हणतो. असेंब्ली जी काही असते, लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची जी सभा असते त्याला आपल्याकडे पार्लमेंट असं म्हटलं जातं. जगभरामध्ये त्याच्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत. जर्मनीमध्ये गेलात तर काही वेगळा शब्द दिसेल, स्वित्झर्लंडमध्ये काही वेगळा शब्द दिसेल, तर भारतामध्ये आपण त्याला संसद म्हणतो. पार्लमेंट हा शब्द जो काही आहे, ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम, आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि तिथून तो शब्द आपण घेतलेला आहे किंवा किंबहुना ती व्यवस्थाच आपण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे.
दुसरं जे येतं ते म्हणजे एक्झिक्युटिव्ह, ज्याला साध्या भाषेत आपण शासन असं म्हणतो. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे ज्युडिशरी, म्हणजे तुमची न्यायपालिका, तुमचं सर्वोच्च न्यायालय, तुमची उच्च न्यायालय, तुमची जिल्हा न्यायालय, या सगळ्यांना एकत्रितपणे आपण ज्युडिशरी असं म्हणतो. मग आता पुढे एक मुद्दा त्यांनी दिला आहे की आपलं जे नॅशनल लेवलचं जे गव्हर्नमेंट असतं, केंद्र शासन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आता माननीय नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या अंडर जे काही आहे ते तिथलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणजे मंत्रिमंडळ काम करतं. या मंत्रिमंडळाला आपण किंवा या सरकारला आपण केंद्र शासन असं म्हणतो. राष्ट्रीय पातळीवरचं जे सरकार आहे त्याला वेगवेगळ्या शब्दांनी ओळखलं जातं. तर ते तीनही शब्द तिथे दिलेले आहेत. पहिला शब्द सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार मराठीत ज्याला म्हटलं जातं. युनियन गव्हर्नमेंट, संघ शासन असं ज्याला म्हटलं जातं. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार किंवा भारत शासन असंही अशाही नावाने त्याला ओळखलं जातं. पुढे या शब्दांचे कन्सेप्च्युअल अर्थ काय आहेत, नेमकं त्याच्यामध्ये काय आपण म्हणूया भिन्नत्व आहे, याची चर्चा आपण वेगळ्या लेक्चरमध्ये करूया. आत्तापुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा की भारताचं जे राष्ट्रीय सरकार आहे त्याला केंद्र सरकार म्हणूनही ओळखलं जातं, संघ शासन म्हणूनही ओळखलं जातं आणि भारत सरकार म्हणूनही ओळखलं जातं. इंटरचेंजेबिलिटी तिथे आहे शब्दांची. पहिला मुद्दा, हाऊ इज मेजर पॉलिसी डिसिजन टेकन, म्हणजे डिसिजन मेकिंग कसं होतं. मग ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत यांचा रोल असणारा एक डिसिजन त्यांनी घेतला आहे. डेमोक्रेसीमध्ये पार्लमेंटचा रोल कसा आहे, एक्झिक्युटिव्हचा रोल कसा आहे, न्यायपालिकेचा रोल कसा आहे, हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक केस स्टडी घेतली आहे. आणि मग ती केस स्टडी सांगितल्यानंतर ते आपल्याला पार्लमेंट, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीविषयी माहिती देतात. तर ती केस स्टडी काय आहे, साध्या शब्दात की तुमच्याकडे SEBCs, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग, सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास, SEBCs, या बॅकवर्ड क्लासेसला किंवा या बॅकवर्ड ग्रुपला 27% आरक्षण नोकऱ्यांमध्ये, सिव्हिल पोस्ट अँड सर्व्हिसेस, सेवांमध्ये आरक्षण देण्याची गव्हर्नमेंट ऑर्डर किंवा ज्याला मेमोरंडम असं त्यांनी म्हटलं आहे, NCERTमध्ये शब्द जो आहे गव्हर्नमेंट मेमोरंडम, 13/8/1990, 13 ऑगस्ट 1990 रोजी हा मेमोरंडम जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आला किंवा तो आदेश जो काही काढण्यात आला की या पुढे 27% आरक्षण जे आहे हे शासकीय नोकऱ्यांमध्ये, सिव्हिल पोस्टमध्ये SEBCs ना दिले जाईल. ऑफिशियल मेमोरंडम हा आला आणि त्याच्यावरती सही आहे जॉईंट सेक्रेटरी DOPT, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, यांचे जे जॉईंट सेक्रेटरी आहेत यांची त्याच्याखाली सही आहे. मग हा एक निर्णय आला. त्या निर्णयामुळे देशामध्ये खूप गदारोळ माजला. तुम्ही जर पाहिलं असेल, आरक्षण नावाचा सिनेमासुद्धा आहे की कशा पद्धतीने मग 27% OBCंना आरक्षण दिल्यानंतर देशामध्ये आरक्षणाच्या बाजूने आणि आरक्षणाच्या विरोधी सूर उमटले. काही ठिकाणी हिंसा झाली, काही ठिकाणी त्याच्यावरती वेगवेगळे डिबेट्स चालले, वृत्तपत्र असतील, न्यूज चॅनल्स असतील, सामान्य लोकांचं जीवन असेल, हे सगळं ढवळून गेलं त्या मंडल कमिशनच्या किंवा मंडल आयोगाच्या या शिफारशीला लागू केल्यानंतर. आत्ता आपल्याला त्या चर्चेत जायचं नाही आहे की ते लागू केलेलं आरक्षण ठीक होतं की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होते की त्याचा काही रिव्ह्यू घ्यायला पाहिजे होता. ह्या चर्चेत आपल्याला जायचं नाही. आपल्याला फक्त काय बघायचं आहे की 13 ऑगस्ट 1990 रोजी जो काही एक ऑफिशियल गव्हर्नमेंट मेमोरंडम आला की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसना आता 27% नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जाईल आणि त्या ऑफिशियल मेमोरंडमवर जॉईंट सेक्रेटरी DOPT, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, तर ह्यांची जी सही आहे, तर हा निर्णय कसा घेण्यात आला आणि डेमोक्रेसीमध्ये या इन्स्टिट्यूशन्स कसं काम करतात इतकंच आपल्याला बघायचं आहे. मग काय पार्श्वभूमी आहे त्याची, साधारणतः 1979मध्ये सेकंड बॅकवर्ड क्लासेस कमिशन बसवण्यात आला. 1979मध्ये सेकंड बॅकवर्ड क्लासेस जो काही आहे तो बसवण्यात आला. त्याचे अध्यक्ष होते BP मंडल. त्या व्यक्तींचं नाव आहे BP मंडल. सेकंड बॅकवर्ड क्लासेस कमिशन. पहिला जो बॅकवर्ड क्लासेस कमिशन होता त्याचे अध्यक्ष होते काका कालेलकर. ते पुढे आपण कॉन्स्टिट्यूशनची चर्चा करताना बघूया. आत्तापुरता फक्त लक्षात ठेवा की 1979ला देशामध्ये जे काही हे इतर मागासवर्गीय आहेत तर ह्यांना SEBCs जे काही आहेत, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस जे आहेत, तर ह्यांना SEBCs म्हणण्यामध्ये म्हणजे काही गटाला SEBCचा दर्जा देण्यामध्ये कोणते निकष असावेत,
कोणत्या निकषांच्या आधारे त्यांना SCBCs म्हणावं आणि मग त्यांना त्यांच्या ॲडव्हान्समेंटसाठी त्यांच्या विकासासाठी काय करावं या प्रकारच्या या मुद्द्यांच्यासाठी शिफारसी करणारा हा आयोग आहे सेकंड बॅकवर्ड क्लासेस कमिशन BP मंडल. आणि त्या कमिशनच्या किंवा त्या आयोगाच्या अध्यक्षांच्या नावावरून त्याला मंडल कमिशन असं म्हणतात. तर या मंडल कमिशननं 1980 मध्ये अशी शिफारस केली की या SCBCsला 27% आरक्षण जे आहे हे नोकऱ्यांमध्ये दिलं पाहिजे. मग आता 1980 पासनं हे सगळं रेकमेंडेशन आलं आहे आणि आपली ऑर्डर जर आपण पाहिली तर ती कधीची आहे 13/8/1990 म्हणजे जवळपास 10 वर्ष लागले सरकारला या मंडल कमिशनच्या शिफारशींना एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा त्यांचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी. कारण मधल्या काळामध्ये त्याच्यावर चर्चा झाली, वादविवाद झाली आणि अनेक त्याच्यामध्ये बाधा येत गेली, ते लागू होऊ शकलं नाही. फायनली 1990ला VP सिंग हे जे पंतप्रधान आहेत भारताचे, जनता दलाचं सरकार आलं आणि या VP सिंग सरकारनं काय केलं 13/8/1990 रोजी ऑफिशियल मेमोरंडम जारी करायला सांगितलं. म्हणजे थोडक्यात हा निर्णय घेणारी महत्त्वाची संस्था कुठली येते? शासन, सरकार, नॅशनल गव्हर्नमेंट, ज्याला आपण आत्ता सेंट्रल गव्हर्नमेंट म्हटलो, ज्याला आपण आत्ता युनियन गव्हर्नमेंट म्हटलो किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हटलं, यांच्याकडून हा निर्णय घ्यायला सांगितला गेला. त्यानंतर जो काही आहे ते DOPT मग त्या संबंधित डिपार्टमेंटपर्यंत ते येतं आणि त्या डिपार्टमेंटचे जॉईंट सेक्रेटरी त्या पद्धतीने त्याला इम्प्लिमेंट करून सही करतात. लक्षात आलं? ही झाली याची केस स्टडी. मग आता हे असं होत असताना कोणकोणत्या स्टेजेसमधून टेक्निकली ते गेलं आहे ते आपण बघूया आणि त्याच्या आधी काही माहिती तिथे दिली असेल जी माझ्या लेक्चरमधून सुटली असेल ती पण आपण बघूया. काय म्हटलं आहे केस स्टडी ते दिलं आहे, मी सगळं तिथे लिहिलं आहे. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, अर्थातच SC आणि ST शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला सोडून इतर जे काही ग्रुप्स आहेत त्यांना SCBC मागासवर्गीय ग्रुप आहेत त्यांना म्हटलं आहे. या मेमोरंडमवर जॉईंट सेक्रेटरीची सही आहे. DOPT डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग हे डिपार्टमेंट कोणाच्या अंडर येतं, कुठल्या मंत्रालयाच्या अंडर? तर मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स याचं एक ते खातं आहे, त्या खात्याचे ते जॉईंट सेक्रेटरी आहेत. हाऊ दिस डिसिजन इज टेकन. मग आता तसं सांगताना त्यांनी प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि पार्लमेंट म्हणजे यांचं काय महत्त्व आहे ते सांगितलं आहे. ते सांगताना सुरुवातीला तिथे काय म्हटले, प्रेसिडेंट इज हेड ऑफ द स्टेट. प्रेसिडेंट कोण आहेत तर हेड ऑफ द स्टेट आहेत. प्राईम मिनिस्टर कोण आहेत तर हेड ऑफ द गव्हर्नमेंट आहेत. म्हणजे प्रेसिडेंट हे भारतीय राज्यसंस्थेचे प्रमुख आहेत किंवा भारतीय राज्याचे प्रमुख आहेत. प्राईम मिनिस्टर हे भारत शासनाचे प्रमुख आहेत आणि प्राईम मिनिस्टर हे ॲक्च्युअली सर्व पॉवर जे आहेत ते एन्जॉय करत असतात किंवा एक्झिक्यूट करत असतात. टेक्स ऑल द मेजर डिसिजन. प्राईम मिनिस्टरच आपल्याकडे महत्त्वाचे निर्णय घेतात. पंतप्रधान हे आपले खरेखुरे ज्याला आपण रिअल एक्झिक्युटिव्ह असं म्हणू शकतो. प्रेसिडेंट हे आपले नामधारी प्रमुख आहेत हे आपल्याला माहिती आहे. पार्लमेंटमध्ये पुन्हा लोकसभा आणि राज्यसभा हे 2 हाऊसेस असतात. लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत असतं त्या पक्षाचं सरकार बनतं आणि त्या पक्षाचे लीडर किंवा त्या आघाडीचे लीडरच प्राईम मिनिस्टर बनतात. हे बेसिक आपल्याला माहिती आहे. मग आता ऑफिस मेमोरंडम मगाशी म्हटल्याप्रमाणे हे DOPTचं केवळ इम्प्लिमेंटेशन आहे. तो काय DOPT म्हणजे या खात्यानं स्वतः मनाने घेतलेला निर्णय नाही आहे की चला आपण मंडल कमिशनचे रेकमेंडेशन्स आहेत ते आता लागू करून टाकू. नाही, तर त्यांना वरून ऑर्डर आलेली आहे, त्याची फक्त अंमलबजावणी या DOPTने आणि जॉईंट सेक्रेटरीने सही केलेली आहे. मग आता ही कसं झालं, पार्श्वभूमी म्हणून जे दिलं आहे ते मी आत्ताच सांगितलं आहे की 1979ला आयोग बसवला, क्रायटेरिया सांगितला की SCBCचं काय क्रायटेरिया असावा, स्टेप्स टू बी टेकन फॉर देअर ॲडव्हान्समेंट आणि 1980मध्ये रिपोर्ट दिला. 89ला लोकसभेचं इलेक्शन झालं, ते पंतप्रधान झाले आणि 90ला मग फायनली त्यांनी ती ऑर्डर काढली. तांत्रिक क्रम काय बघा आता, तांत्रिक क्रम इथे दिलेला आहे ज्याच्याविषयी आपण आत्ता बोलणार आहोत की प्रेसिडेंटनी काय म्हटलं, अनाऊन्स अँड इंटेन्शन बिफोर द पार्लमेंट की राष्ट्रपतींनी अशा प्रकारचं 27% रिझर्वेशन SCBCsला द्यायचं आहे ह्याची घोषणा संसदेच्या सभागृहासमोर केली. तांत्रिक क्रम बघा, म्हणजे प्रेसिडेंट नावाची इन्स्टिट्यूशन जी आहे ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली. आणखी काय आहे, कॅबिनेट म्हणजे जे तुमचं केंद्र सरकार असतं त्या केंद्र सरकारमध्ये काही जे काही खाती असतात त्या काही खात्यांचे जे मंत्री आहेत म्हणजे साधारणतः काय 10-20 लोक जे असतात ते किंवा 20 ते 30 लोक जे असतात ते कॅबिनेट मिनिस्टर आपण त्यांना म्हणतो. महत्त्वाच्या खात्यांचे काही ते मंत्री असतात. तर त्यांच्या कॅबिनेटच्या मीटिंगनं हा निर्णय घेतला की आता आम्ही 27% रिझर्वेशन जे आहे तो देणार आहोत. फॉर्मल डिसिजन त्यांनी घेतला.
पंतप्रधान जे आहेत VP सिंग त्यांनी संसदेला याची इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूशन्स याच्यामध्ये कार्यान्वित होत आहेत बघा. प्रेसिडेंट नावाची इन्स्टिट्यूशन याच्यामध्ये कार्यान्वित झाली. प्रेसिडेंट जो एक्झिक्युटिव्हचा पण भाग आहेत आणि पार्लमेंटचा पण भाग आहेत. प्रेसिडेंट कॉमन आहेत दोन्ही ठिकाणी. एक्झिक्युटिव्हचा पण भाग आहेत आणि तुमच्या लेजिस्लेचरचा पण ते भाग आहेत. त्यांनी अनाऊन्स केलं. कॅबिनेट म्हणजे तुमचं एक्झिक्युटिव्ह जे आहे त्यांनी तो निर्णय घेतला. त्यानंतर तुमचे पंतप्रधान जे आहेत त्यांनी या लेजिस्लेचरसमोर पार्लमेंटसमोर तो निर्णय सांगितला आणि फायनली केंद्र शासनाकडून ऑर्डर आल्यानंतर या DOPTनी त्यांच्या जॉईंट सेक्रेटरीनी ते ड्राफ्ट तयार करून तो प्रकाशित केला, मेमोरंडम प्रकाशित केला. मग पुढे काय झालं? आता ज्युडिशरीचा रोल तर इथे आपल्याला दिसत नाही अजून. या दोनच संस्थांचा रोल आपल्याला इथे दिसतोय. मग ज्युडिशरी कुठे येते? तर ज्या वेळेला हा निर्णय लागू करण्याचं ऑफिशियल मेमोरंडम आलं 13/8/1990ला, त्याच्यानंतर देशामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसळण झाली की हे असायला हवं का, हे असायला नको आहे का. 27% रिझर्वेशन दिल्यामुळे काही एक जो काही वर्ग आहे तो नाराज झाला की अरे हे आम्ही जिथे ओपन खुल्या प्रवर्गातनं स्पर्धा करत होतो तिथून आता 27% जागा कमी होऊन त्या विशिष्ट वर्गासाठी दिल्या जाणार आहेत. मग आता याचं काय करायचं? तर मग लोक न्यायालयात गेले आणि मग तिथे आलं पिक्चरमध्ये भारताची ज्युडिशरी. आणि मग न्यायालयाने हे ठरवलं की हा केंद्र सरकारनं काढलेला जो काही मेमोरंडम आहे, हे जे काही 27% दिलेलं आरक्षण आहे हे योग्य आहे की नाही, ह्याचा निकाल जो काही आहे तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं दिला. आणि मग तो खटला जो येतो इंदिरा साहनी, तिथे लिहिलंय बघा, अँड अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. इथे येतोय बघा, तुम्हाला इथं दिसत असेल, इंदिरा साहनी अँड अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. मी बोर्डवर आता फार ते लिहित नाही. आणि मग याच्यावरती सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आणि इट अपहेल्ड द ऑफिशियल मेमोरंडम ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यांनी 27% आरक्षण जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसला दिलेलं आहे त्याला व्हॅलिड मानलं, त्याला ऑथराईज केलं, ते रद्द केलं नाही. त्यांनी म्हटलं की 27% आरक्षण देणं हे योग्य आहे, घटनात्मक आहे, व्हॅलिड आहे, वैध आहे. याबाबत कोणीही आता काही चर्चा करायची नाही. परंतु असं करताना त्यांनी एक अट जी काही आहे, महत्त्वाची अट तिथं घातली बघा, की त्यांनी काय म्हटलं की तुम्ही जरी 27% आरक्षण SC-BCजना देत असाल तरी हे अशा प्रकारे आरक्षण देताना तुम्हाला त्यातला क्रीमी लेयर जो आहे तो बाजूला करावा लागेल. क्रीमी लेयर म्हणजे जे क्रीमी लेयरमध्ये आहेत, ज्यांचं उत्पन्न विशिष्ट XYZच्या वरती आहे, त्या गटाला किंवा त्या व्यक्तींना हे SC-BCचं आरक्षण मिळणार नाही. जे नॉन क्रीमी लेयर आहेत, नॉन क्रीमी म्हणजे जे विशिष्ट उत्पन्न गटाच्या खालचे लोक आहेत आणि SC-BCज आहेत, त्यांनाच हे 27% आरक्षण मिळेल. म्हणजे 27% आरक्षण त्यांनी वैध ठेवलं, परंतु त्याचबरोबर तिथे अट जी काही घातली ती म्हणजे नॉन क्रीमी वरिष्ठ उत्पन्न गटातल्या लोकांना तिथे त्याचा फायदा मिळणार नाही. ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनाच तो 27% आरक्षणाचा लाभ मिळू शकेल. अशा प्रकारे त्यांनी तिथे एक अट इंट्रोड्यूस केली आणि बाकी मग त्यांनी 27%चं आरक्षण हे वैध किंवा व्हॅलिड ठेवलं. लक्षात येतंय? सो इथे पिक्चरमध्ये आली तुमची ज्युडिशरी. म्हणजे या मंडल कमिशनच्या रेकमेंडेशनच्या चॅप्टरमध्ये किंवा त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची पार्लमेंट इन्व्हॉल्व झालेली दिसली, तुमचं एक्झिक्युटिव्ह इन्व्हॉल्व झालेलं दिसलं आणि फायनली त्या शासन निर्णयाच्या विरोधात इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल दिसतो, जिथे नॉन क्रिमिलेअर किंवा क्रिमिलेअर ही संकल्पना इंट्रोड्यूस केली गेली. तर ही जी पहिली केस स्टडी आहे ज्याच्यामध्ये त्यांनी या तिन्ही इन्स्टिट्यूशन्स कशा काम करतात डेमोक्रेसीमध्ये त्याची चर्चा केली आणि मग म्हटलं की वाय इन्स्टिट्यूशन्स आर नीडेड. नेक्स्ट पॉईंट जो येतो, नीड फॉर पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स. आणि मग अकॉर्डिंगली 8/9/1993 8/9/1993 म्हणजे 8 सप्टेंबर 1993ला पुन्हा एक ऑफिशियल मेमोरंडम येतो ज्याच्यामध्ये ते म्हणतात की 27% आरक्षण देऊ, परंतु ते नॉन क्रिमिलेअरलाच असेल. अर्थात ते सगळं येतं.
नीड फॉर पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स जे आपण आत्ता म्हटलं. मग आता समजा आपण हे सगळ्यामध्ये बघितलं की मंडल कमिशन बसवलं आहे, त्याच्या शिफारशी आल्यात, मग पार्लमेंटमध्ये चर्चा झाली, खूप सगळं डिस्कशन झालं, डिबेट झालं, मग राष्ट्रपतींनी अनाऊन्स केलं, मग पंतप्रधानांनी संसदेला सांगितलं, मग कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय झाला, निर्णय झाल्यावरती तो DOPT पास झाला, मग लोक त्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात गेले. या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स तिथे आहेत, या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स तिथे वर्क करतायत, म्हणून एक प्रकारचा उचित डिसिजन जो आहे तो होऊ शकतो. जर आपल्याकडे अशा प्रकारच्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स नसतील तर काय होईल की घाईघाईमध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो, तो चुकू शकतो, वेगवेगळ्या लोकांची मतमतांतरं त्याच्यामध्ये कदाचित येऊ शकणार नाहीत. आणि त्यामुळं अशा प्रकारे पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स गरजेचे आहेत, जेणेकरून तिथे लिहिले बघा, दॅट इज स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचं जे स्पिरिट आहे ते त्यामुळं जिवंत राहील, एका व्यक्तीवर हे सोपवता येणार नाही. आणि दॅट इज वाय मॉडर्न डेमोक्रेसीज इन्सिस्ट ऑन इन्स्टिट्यूशन्स. आधुनिक लोकशाही जी काही आहे ही संस्थात्मक कारभारावरती भरवसा करते किंवा ती संस्थात्मक कारभाराद्वारे चालवली जाते. आणि त्याच्या बेसिक संस्था ज्या आहेत त्या म्हणजे लेजिस्लेचर, त्यानंतर तुमचं एक्झिक्युटिव्ह आणि तुमचं ज्युडिशरी, जेणेकरून घाईमुळे होणाऱ्या चुका टाळता येतात. मग गव्हर्नमेंटचं काम जे काही आहे साधारणतः आपण जे मानतो डेमोक्रेसी है ना इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच है ना पीपल हु आर इलेक्टेड बाय द काय आपण म्हणतो कॉमन पीपल किंवा जे काही लीडर्स आहेत त्यांच्याकडून केलेलं सरकार म्हणजे डेमोक्रेसी, आपण ऑलरेडी बघितलं आहे. मग सरकारचं काम काय आहे? सिक्युरिटी टू सिटिझन्स, लोकांना सुरक्षितता प्रदान करणे आणि त्यांना शिक्षण, आरोग्य अशा प्रकारच्या सुविधा देणे, कलेक्ट टॅक्सेस, कर गोळा करणे आणि त्याच्यातनं प्रशासनावर, विकासात्मक राजकारणावर किंवा विकासात्मक धोरणांवर खर्च करणे. अशा प्रकारे शासनाचं जे काम असतं याच्यामध्येच मग तुम्ही सगळे ती चौकट जी आहे त्याच्यासाठीच ह्या इन्स्टिट्यूशन्स लागत असतात. मग ज्याच्यात PM आणि त्यांचं कॅबिनेट जे आहे ते पॉलिसी डिसिजन्स घेतं. जसं मंडल कमिशनच्या शिफारशी लावायच्या आहेत की नाही लावायच्या आहेत, कशा लावायच्या आहेत, कधी लावायच्या आहेत, याचा निर्णय PM आणि त्यांचं कॅबिनेट घेतलं, BP सिंगांचं. म्हणजे ते पॉलिसी डिसिजन घेतात. आणि सिव्हिल सर्वंट्स म्हणजे जे तुम्हाला उद्या व्हायचं आहे ना, शासकीय जे काही कर्मचारी आहेत किंवा सनदी अधिकारी जे आहेत, सिव्हिल सर्वंट जे आहेत, नागरी सेवक जे काही आहेत, ते काय करतात तर तुमच्या या एक्झिक्युटिव्हनी, गव्हर्नमेंटनी घेतलेल्या निर्णयाला इम्प्लिमेंट करण्याचं काम, इम्प्लिमेंट मिनिस्टर्स डिसिजन, मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम ते करत असतं. आणि तुमचं जे सुप्रीम कोर्ट आहे किंवा ज्युडिशरी आहे ते याच्यामध्ये जर काही डिस्प्यूट झाला, याच्यामध्ये जर काही वादविवाद झाला तर त्या डिस्प्यूटला सेटल करण्याचं काम हे तुमचं न्यायालय करत असतं. अशा प्रकारचं डिसिजन मेकिंग आणि डिसिजन मेकर्सविषयी ते बोलतं. आणि त्याच्यानंतर मग 1 बाय 1 पार्लमेंट, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी या 3 डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशनविषयी चर्चा करतं. सो आता आपण बघूया पहिली डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन आणि या चॅप्टरचा मुद्दा नंबर 2 तो म्हणजे पार्लमेंट किंवा लेजिस्लेचर. त्याची चर्चा आपण आता करूया. बोर्डवरचं मी आता हा जो पहिला भाग आहे तो पुसून घेतो, मग आपल्याला इतर काही मुद्दे लिहिता येतील. बघा, सगळंच पुसलं. पहिली जी काही इन्स्टिट्यूशन आहे ती म्हणजे पार्लमेंट किंवा लेजिस्लेचर. आणि या लेजिस्लेचरलाच आपल्याकडे काय म्हटलं जातं? पार्लमेंट किंवा संसद, मराठीमध्ये संसद. लेजिस्लेचरला मराठीमध्ये कायदेमंडळ. याची चर्चा ती केलेली आहे. कायदेमंडळ नावच किती छान आहे, म्हणजे कायदेमंडळ, लेजिस्लेचर. पहिलं काम काय असेल? कायदेमंडळ म्हणजे कायदा करणे. नावावरून जे कळतं कायदे करणे, टू मेक लॉज फॉर द कंट्री. भारताच्या संसदेचं पहिलं प्राथमिक काम आपल्याला काय दिसतं? टू लेजिस्लेट, टू मेक लॉज. भारताच्यासाठी कायदे तयार करणं हे पहिलं काम जे आहे ते त्यांचं दिसतं. काय काय म्हटलं बघा? डिस्कशन्स अँड डेलिब्रेशन, इम्पॉर्टंट वर्क, शेप्स द डिसिजन. आणखी एक महत्त्वाचं काम काय? कायदे करणे हे तर नावावरूनच दिसतं. आणि दुसरं चर्चा करणे, डिस्कशन अँड डेलिब्रेशन. डिस्कशन अँड डेलिब्रेशन बऱ्याचदा काय होतं
लोकांना संसदेचं काम म्हणून फक्त कायदे करणेच आठवतं. एखादा मुद्दा डिस्कस करणे, त्याच्यावर डिबेट करणे आणि त्या डिबेटमधून, त्या सगळ्या चर्चेतून देशाच्या पॉलिसीज ठरवण्याकरता हातभार लावणे, हे पार्लमेंटचं एक महत्त्वाचं काम आहे. हे सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे कायदे करण्याबरोबरच. तर हे बऱ्याचदा लक्षात राहत नाही आणि उत्तर लिहिताना आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. मंडल कमिशनच्या शिफारशी लागू होण्याकरता महत्त्वाचा रोल या पार्लमेंटरी डिबेट्स अँड डिस्कशनचा होता. आपण बघितलं की कशा पद्धतीने पार्लमेंट त्याच्यावरती चर्चा करते. काय पुढचा मुद्दा आहे, व्हाय डू वी नीड अ पार्लमेंट. आपल्याला का लागते, संसद का लागते किंवा लेजिस्लेचर का लागते. तर खाली मी पूर्ण वाक्य घेतलं बघा NCERTतलं, ते वाचतो. इन ऑल डेमोक्रेसीज an assembly of elected representatives exercises supreme political authority on behalf of the people. In all democracies, सर्व प्रकारच्या लोकशाह्यांमध्ये an assembly of elected representative, assembly of elected representative, लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची सभा, सर्व लोकशाह्यांमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची सभा एक्सरसाइजेस सुप्रीम पॉलिटिकल ऑथॉरिटी. सुप्रीम पॉलिटिकल ऑथॉरिटी, सर्वोच्च अशी राजकीय अधिकार क्षमता किंवा अधिकार शक्ती कोणाकडे असते, लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या सभेकडे किंवा सभागृहाकडे. सुप्रीम पॉलिटिकल ऑथॉरिटी ऑन बिहाफ ऑफ द पीपल. कोणाच्या वतीने, तर लोकांच्या वतीने. सर्व प्रकारच्या लोकशाह्यांमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या सभागृहाकडे सर्वोच्च राजकीय अधिकारशक्ती असते आणि ही राजकीय अधिकारशक्ती ते कोणाच्या वतीने वापरत असतात, तर त्या राष्ट्राच्या लोकांच्या वतीने. आणि जर हे असं प्रतिनिधीगृह तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजेच तुम्हाला काय लागतं, तुमचं लेजिस्लेचर लागतं, म्हणजेच तुम्हाला भारतीय संदर्भात तुमची पार्लमेंट लागते. इन इंडिया सच अ नॅशनल असेंब्ली ऑफ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज इज कॉल्ड पार्लमेंट. भारतामध्ये याच नॅशनल असेंब्लीला पार्लमेंट असं म्हटलं जातं. याच नॅशनल असेंब्लीला भारतामध्ये पार्लमेंट असं म्हटलं जातं. संसद खूप बेसिक आहे, खूप साधं आहे, तरीही खूप इंटरेस्टिंग आहे. कारण साधंच इंटरेस्टिंग असतं. NCERT साध्या भाषेत कसं समजावून सांगावं, कशी उत्तरं लिहावी आणि त्याच्यासाठी कुठली शब्दकळा वापरावी, याचा धडा देणारं उत्तम पुस्तक आहे. मी पुन्हा पुन्हा हे अगदी काय आपण म्हणूया कंटाळा येईपर्यंत हे वाक्य म्हणतो की शब्दकळा तुम्ही बघा NCERTची, आणि ती किती सिंपल आहे, साधी आहे. तशीच उत्तरं आपल्याला जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये लिहायची आहेत, त्याच भाषेमध्ये लिहायची आहेत, एक्झामिनरला कळतील अशी लिहायची आहेत. उगाचच आपण किती ज्ञानी आहोत, मग आपल्याला किती कॉम्प्लिकेटेड व्यामिश्र अशा भाषेत उत्तरं लिहिता येतात, हे काही आपल्याला एक्झामिनरला सांगायचं नाही आहे. दिलेल्या प्रश्नाचं साध्या सोप्या भाषेमध्ये उत्तर देऊन मोकळं व्हायचं आणि ते कसं करायचं हे NCERT सांगतं. किती सिंपल आहे की इन ऑल डेमोक्रेसीज अँड असेंब्ली ऑफ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह एक्सरसाइजेस सुप्रीम पॉलिटिकल ऑथॉरिटी ऑन बिहाफ ऑफ द पीपल. आणि सच असेंब्ली इन इंडिया इज कॉल्ड ॲज पार्लमेंट. मग आता घटक राज्यांमध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते. मग आता आपल्याकडे जर आपण म्हटलं तर केंद्र शासन एक आहे, सेंट्रल लेवलवरती तुमचं एक शासन आहे, आणि घटक राज्य जी काही आहेत तुमची, या घटक राज्यांच्या आतमध्ये सुद्धा तुमची राज्य शासनं आहेत. करेक्ट आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा समजा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा पण आहे, विधान परिषदही आहे. पण विधान परिषद असणं हे काही कंपल्सरी नसतं. विधानसभा ही एक कंपल्सरी इन्स्टिट्यूशन आहे घटक राज्यांमध्ये. आणि जसं केंद्राच्या पातळीवर तुमची संसद आहे, तसंच आणि त्या संसदेची दोन सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. तशीच घटक राज्यांच्या पातळीवर तुमची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे ॲनालॉगस आहेत. लोकसभा आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ॲनालॉगस आहे, राज्यसभा आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ॲनालॉगस आहे. म्हणजे त्याप्रमाणे थोडासा कारभार त्यांचा चालतो. जसं केंद्रीय पातळीवर या लोकसभेमध्ये थेट लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, ज्यांना आपण खासदार म्हणतो, तसंच घटक राज्यांच्या पातळीवर थेट लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, त्यांना आपण आमदार म्हणतो, MLAs, आणि इकडे MP.
MP आणि इकडे MLA. लक्षात येते. आणि ह्या दोन्ही ठिकाणी जी व्यवस्था आपण स्वीकारली आहे तिला आपण संसदीय व्यवस्था असं म्हणतो, पार्लमेंटरी फॉर्म, संसदीय व्यवस्था असं म्हणतो, की दोन्ही ठिकाणी ही संसदीय व्यवस्थाच आहे. संसदीय व्यवस्थेचा साधा अर्थ काय, की समजा हे भारतातले लोक आहेत आणि या भारतातल्या लोकांनी, सगळ्या लोकांनी त्यांच्यामधले प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, दिल्लीला ते पार्लमेंटमध्ये बसतात. तसंच इथे महाराष्ट्र जो आहे, या महाराष्ट्रामधले लोक आहेत त्यांनी मुंबईला आणि जे काही विधान भवन आहे, विधानसभा आहे, तिथे ते लोक बसतात. तर ह्या व्यवस्थेला लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या सभागृहामध्ये ज्यांचं बहुमत असतं त्यांच्यावरती केंद्र शासन तयार होतं आणि विधानसभेच्या मध्ये ज्यांचं बहुमत आहे त्यांचं राज्य सरकार किंवा राज्य शासन तयार होतं. या व्यवस्थेला संसदीय शासन व्यवस्था असं म्हटलेलं आहे. या व्यवस्थेला संसदीय शासन व्यवस्था असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण सेंट्रल लेवलला सुद्धा आणि घटक राज्यांच्या लेवलला सुद्धा पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट ही स्वीकारलेली आहे. फक्त पार्लमेंटच्या हाऊसेसचं नाव वरती वेगळं आहे, खाली वेगळं आहे. त्या संसदीय शासन व्यवस्था या शब्दामुळे अनेक लोक कन्फ्यूज होतात की घटक राज्यांमध्ये कसं काय संसदीय शासन व्यवस्था असेल. तर संसदीय शासन व्यवस्थेचा अर्थ मी जो सांगितला की लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या सभागृहामध्ये ज्यांना बहुमत असेल त्यांचं सरकार येणं आणि त्यांच्याकडून सरकार चालवलं जाणं, या प्रकारच्या सिस्टीमला पार्लमेंटरी सिस्टीम असं म्हणतात. नावं त्यांची काहीही असू शकतात. लक्षात येते. सो आता तोच मुद्दा आला की घटक राज्यांमध्ये मग लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे. हां, मग आता काय काय म्हटलं आहे, फायनल ऑथॉरिटी. मग आता ह्या प्रकारचं जे लेजिस्लेचर आहे भारताचं त्यांची काय काय कामं आहेत. नंबर 1, फायनल ऑथॉरिटी ऑफ मेकिंग लॉज इन द कंट्री. लेजिस्लेचर नावातच आहे, कायदे करणे. पहिलं काम काय आहे, कायदे करणारी तुमची सर्वोच्च संस्था आहे. मग आता कायदे करणे म्हणजे हे काय करू शकतात, मेक अ न्यू लॉ, आधी अस्तित्वात नसलेला एखादा नवीनच कायदा करणे, ऑर चेंज एक्झिस्टिंग लॉज, किंवा जुना एखादा जो कायदा असेल त्याच्यामध्ये बदल करणे, ऑर अबॉलिश एक्झिस्टिंग लॉज, किंवा जुना एखादा कायदा जो आहे तो रद्द करणे. असा प्रश्न MPSC प्री किंवा UPSC प्रीला येऊ शकतो. तुम्ही जर या वर्षीचा UPSC प्रिलिमचा पेपर पाहिला आणि त्याच्यामध्ये पॉलिटीचा एक प्रश्न आहे घटना दुरुस्ती संबंधी, की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचा अधिकार पार्लमेंटला आहे, बाय विच पार्लमेंट कॅन काय करू शकते, अमेंडमेंट करू शकते. म्हणजे काय करू शकते, नवीन आर्टिकल इन्सर्ट करू शकते, जुना आर्टिकल ॲबॉलिश करू शकते, जुना आर्टिकल चेंज करू शकते. अशा प्रकारचे पर्याय त्यांनी दिलेले आहेत जे की सिम्पल NCERT मधली वाक्य आहेत. मग तसंच वाक्य इथे सुद्धा येऊ शकतं की पार्लमेंटचं जे आहे, पार्लमेंट कॅन मेक लॉ, दॅट मीन्स इट कॅन मेक न्यू लॉज, B इट कॅन अल्टर ऑर चेंज एक्झिस्टिंग लॉज, ऑर इट कॅन ॲबॉलिश एक्झिस्टिंग लॉज. ते काहीही करू शकतं. नवीन कायदा करण्याच्या अधिकारामध्ये जुन्या कायद्यांना बदलण्याचा अधिकार सुद्धा संसदेकडे आहे आणि जुन्या कायद्यांना पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार सुद्धा संसदेकडे आहे. सेकंड, कंट्रोल ओव्हर दोज हू रन द गव्हर्नमेंट. आत्ताच आपण पाहिलं लोकसभेमध्ये ज्यांचं बहुमत असतं त्यांचं सरकार बनतं आणि मग काय, याचा अर्थ ते जे शासन आहे ते एका अर्थाने कोणाला लायबल आहे, कोणाला उत्तरदायी आहे, तर तुमच्या लोकसभेला. का, कारण जोपर्यंत तुमचं बहुमत या लोकसभेच्या सभागृहामध्ये राहील तोपर्यंतच तुम्ही राजवट करू शकता. म्हणजे एका अर्थानं तुम्ही यांना ॲन्सरेबल राहता, यांना तुम्ही उत्तरदायी राहता आणि एका अर्थानं तुमच्या संसदेचा कंट्रोल जो आहे हा तुमच्या शासनावरती असतो. थर्ड पॉईंट, हायेस्ट फोरम ऑफ डिस्कशन्स, कंट्रोल ऑल द मनी दॅट गव्हर्नमेंट हॅव. मग आता जर लोकसभा ही हे जे सभागृह आहे इथे जर लोकांनी थेट निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत तर याचा अर्थ काय आहे, त्यांचा शासनावर कंट्रोल आहे. म्हणजे शासन जो काही खर्च करणार आहे, जो पैसा खर्च करणार आहे त्या पैशावर सुद्धा या संसदेचा म्हणजे पर्यायानं भारताच्या जनतेचा कंट्रोल जो आहे तो राहतो थेरॉटिकली. आणि चौथा पॉईंट, हायेस्ट फोरम ऑफ डिस्कशन्स अँड डिबेट. तो आपण इथेच लिहिला आहे की चर्चा करणे आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर डेलिब्रेशन करणे हेही एक महत्त्वाचं काम तुमच्या पार्लमेंटचं आहे. पार्लमेंट कॅन सीक इन्फो अबाउट एनी मॅटर. आणि या चर्चेकरता किंवा डिबेट्स करता, डिलिब्रेशन्स करता संसद आवश्यक त्या तथ्यांची, आवश्यक त्या माहितीची मागणी करू शकते. लक्षात येते. हे झालं पार्लमेंटचे प्रायमरी फंक्शन्स. आता त्यांनी भारताच्या संदर्भात या हाऊसेसची चर्चा केली आहे, ती आपण ब्रीफली करूया. हे पुसतो मी आता.
हे पुस्तक काय म्हटलंय, 2 हाऊसेस ऑर चेंबर्स. भारताचं जे पार्लमेंट आहे त्याची 2 सभागृह आहेत, एक तुमचं लोकसभा आणि दुसरं तुमची राज्यसभा. ठीक आहे. आपण काय म्हटलंय, लोकसभा. मग याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, हाऊस ऑफ द पीपल है ना. लोकसभा, हाऊस ऑफ द पीपल, लोकसभा. आणि याला काय म्हटलंय, काउन्सिल ऑफ द स्टेट्स, काउन्सिल ऑफ स्टेट्स, राज्यसभा. म्हणजे काय, आपण बेसिक समजून घेऊया. NCERT मध्ये आत्ता हे दिलेलं नाही आहे, पण तरी आपण थोडंसं बेसिक हे समजून घेऊया. हाऊस ऑफ द पीपल आणि काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजे काय. समजा हा असा आपण भारताचा नकाशा काढला, मी फार आता जास्त डिटेल काढत नाही. इथे उत्तर नकाशा काढताना सतत नॉर्थ दाखवायची असते, उत्तर दिशा दाखवायची असते. तर ह्याच्यामधले जे काही लोक आहेत, भारताचे जे काही लोक आहेत, वी द पीपल आहे ना, आपण प्रिॲम्बल पाहिलेली आहे, आम्ही भारताचे लोक, जी काही लोकसंख्या आहे तुमची, त्याच्यामध्ये युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज आहे, 18 इयर्स अँड अबव्ह, 18 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक जे काही वयाचे लोक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे. तर मग इथे साधारणतः जे 543 लोक आहेत, तर ह्यांची जी निवड आहे ही थेट भारताचे लोक करतात. आणि आपल्याला माहिती आहे त्याच्यासाठी मतदारसंघ असतात, पॉलिटिकल कॉन्स्टिट्युएन्सीज, त्याच्यामधले काही रिझर्व्ह असतात. याची सगळी चर्चा आपण इलेक्शनच्या चॅप्टरमध्ये केलेली आहे. तर थेट लोकांनी निवडून दिलेले सदस्य किंवा प्रतिनिधी या लोकसभेमध्ये असतात. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, हाऊस ऑफ द पीपल. हाऊस ऑफ द पीपल म्हणजे लोकसभा जे काही आहे ते कोणाचं प्रतिनिधित्व करते, तर भारताच्या लोकांचं, भारताच्या लोकांचं थेट प्रतिनिधित्व जे काही आहे ती लोकसभा करत असते. राज्यसभा या उलट, मग आता इथे समजा राज्य आहेत आपल्याकडे, इथे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, UP आहे, बिहार आहे है ना, कर्नाटक आहे, काय केरळ आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, ओरिसा आहे है ना, पश्चिम बंगाल आहे, वगैरे वगैरे. ही जी घटक राज्य आहेत, ही जी भारताची कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स आहेत, घटक राज्य जे आहेत, या घटक राज्यांचं, या पॉलिटिकल युनिट्सचं, लोकांचं नव्हे, घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा हाऊस कोणता आहे, तर ते म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट्स. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, राज्यसभा. हाऊस ऑफ द पीपल कोणाचं प्रतिनिधित्व करतं, भारताच्या लोकांचं. तर तुमची राज्यसभा, काउन्सिल ऑफ स्टेट्स कोणाचं प्रतिनिधित्व करतं, भारताच्या घटक राज्यांचं. ॲज अ पॉलिटिकल युनिट म्हणून महाराष्ट्राचं हित कशात आहे, गुजरातचं हित कशात आहे, केरळचं हित कशात आहे, तेलंगणाचं हित कशात आहे, आंध्र प्रदेशचं हित कशात आहे, तामिळनाडूचं हित कशात आहे, पश्चिम बंगालचं कशात आहे, ओरिसाचं कशात आहे, मिझोरामचं कशात आहे, मणिपूरचं कशात आहे है ना, तर आसामचं कशात आहे. तर अशा प्रकारे घटक राज्यांचं ॲज अ एंटिटी म्हणून, की या राज्यांचं काय हित. कारण आपण प्रत्येक राज्य म्हणून स्थानिक भाषा वेगळ्या आहेत है ना, स्थानिक बोलीभाषा वेगळ्या आहे, स्थानिक कल्चर, संस्कृती वेगळी आहे, खानपान वेगळं आहे, पोशाख वेगळा आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण नेशन म्हणून एकत्र आपल्याला भारत मानतो, परंतु ते करत असताना तिथल्या प्रादेशिक जीवनमानाचं किंवा तिथल्या प्रादेशिक लोकांचं सुद्धा हित बघणं गरजेचं असतं. राष्ट्र म्हणून हित बघताना कदाचित कधी कधी असं होऊ शकतं की पर्टिक्युलर घटक राज्यांच्या हितसंबंधांमध्ये बाधा तयार होऊ शकते. तर ही बाधा फारशी तयार होऊ नये म्हणून या घटक राज्यांचं सुद्धा प्रतिनिधित्व करणारं एक हाऊस असावं, ज्याला राज्यसभा असं म्हटलं जातं. जिथे निवडून येणारे जे काही सदस्य आहेत, या सभागृहाचे सदस्य, हे थेट निवडून येत नाहीत, तर ते इनडायरेक्ट निवडून येतात. ते थेट निवडून येत नाहीत, तर ते काय आपण म्हणूया, अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून येतात. ते भारताच्या लोकांमधून डायरेक्ट निवडून येत नाहीत. मग ते तिथल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभा असतील किंवा तिथली जी प्रतिनिधी गृह असतील त्यांच्यातर्फे निवडून येतात. म्हणजेच काय, राज्यसभा हे हाऊस थेट भारतातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करतं. हा या दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे, हाऊस ऑफ द पीपल आणि काउन्सिल ऑफ स्टेट. आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा, लोकसभेला जे म्हटलं जातं ते म्हणजे लोअर हाऊस. लोअर हाऊस
आणि राज्यसभेला जे म्हटलं जातं ते म्हणजे अप्पर हाऊस. अप्पर हाऊस किंवा अप्पर चेंबर, कुठलाही शब्द वापरू शकता. अप्पर हाऊस किंवा अप्पर चेंबर, लोअर हाऊस किंवा लोअर चेंबर. मग आता हे कनिष्ठ सभागृह मराठीमध्ये आणि हे वरिष्ठ सभागृह मराठीमध्ये. मग आता असं का म्हटलंय तर साधारणतः असं एक प्रघात आहे, असं एक कन्व्हेन्शन आहे की कदाचित लोकसभेमध्ये लोकांचे प्रतिनिधी येतील, ते कदाचित काही काही गोष्टींचा निर्णय हा घाईत घेऊ शकतात. तर राज्यसभेमध्ये थोडेसे वाईज है ना, अधिक शहाणे, अधिक अनुभवी लोक जर असले, जे की इनडायरेक्टली इलेक्ट असतात, इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे निवडून आलेले असतात, तर ते या निर्णयांवरती काही एक हर्डल लावू शकतात. असं एक प्रघात किंवा जुनी परंपरा आहे. त्या अर्थानं याला अप्पर हाऊस किंवा वरिष्ठ सभागृह असं म्हटलेलं आहे. परंतु त्या नावांमध्ये फारसं जाण्याचं कारण नाही. कदाचित तुमचा असा गैरसमज होऊ शकतो की हे अप्पर हाऊस आहे म्हणजे याचे पॉवर्स जे आहेत ते जास्त आहेत का, आणि मग हे लोअर हाऊस आहेत त्यामुळे याचे पॉवर जे आहेत हे राज्यसभेच्या तुलनेने कमी आहेत का, तर नाही. अप्पर हाऊस जरी याला म्हटलेलं असलं तरी राज्यसभेचे पॉवर्स बाय अँड लार्ज लोकसभेपेक्षा कमीच असतात आणि लोकसभेचे पॉवर्स हे राज्यसभेपेक्षा कायम जास्त किंवा अधिक असतात, कारण हे थेट लोकांनी निवडून दिलेलं प्रतिनिधी गृह आहे. लोकांनी निवडून दिलेलं असल्यामुळे लोकसभेचे पॉवर्स हे कायम राज्यसभेपेक्षा अधिकच असतात. बाय अँड लार्ज लोकसभा इज ऑलवेज सुप्रीम. लोकसभा ही राज्यसभेच्या तुलनेने अधिक उच्च आहे किंवा सुप्रीम आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. वर्गीकरण लोअर आणि अप्पर हाऊसचं कारण मी सांगितलं की एक आपल्याकडे पूर्वी सभा आणि समिती वैदिक काळामध्ये अशा ऑर्गनायझेशन्स होत्या, त्याचा एक काहीतरी बेस त्याला आहे, तो पुढे आपण हिस्ट्री शिकताना बघू. तर मुद्दा असा येतो की राज्यसभेमध्ये अधिक शहाणे लोक असावेत का, कारण इथे जनतेनं निवडून दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला अप्रत्यक्ष निवडून देण्याची संधी हातात आहे आणि त्याच्यामुळे कदाचित इथे जास्त अनुभवी पार्लमेंटरियन असतील तर त्याचा फायदा होईल. या अर्थानं त्याला अप्पर हाऊस असं म्हटलेलं आहे. लक्षात येतंय? त्याला फारसा अर्थ नाही. लोकसभा ही राज्यसभेपेक्षा अधिक पॉवर एन्जॉय करते जरी ते कनिष्ठ सभागृह असलं तरी. आणखी महत्त्वाचा मुद्दा काय येतो या दोन्ही हाऊसेसच्या बाबतीत हे पुसतो मी आता. आणखी महत्त्वाचा मुद्दा काय येतो की लोकसभा जे आहे हे डिझॉल्व होऊ शकणार किंवा डिझॉल्व होत राहणार. लोकसभा काय आहे हे डिझॉल्व होतं दर 5 वर्षांनी. दर 5 वर्षांनी टेक्निकली आफ्टर एव्हरी 5 इयर्स हे सभागृह डिझॉल्व होतं किंवा विसर्जित होतं आणि ते विसर्जित झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, जनरल इलेक्शन घ्यावं लागतं. सार्वत्रिक निवडणूक आपण पाहिलं होतं. जनरल इलेक्शन म्हणजे काय, बाय इलेक्शन म्हणजे काय, इलेक्शनच्या चॅप्टरमध्ये आपण चर्चा केली आहे. तसं राज्यसभा हे जे सभागृह आहे हे कंटिन्युइंग चेंबर आहे. कंटिन्युइंग चेंबर आहे म्हणजे हे कधीही विसर्जित होत नाही है ना. दर 2 वर्षांनी याचे काही सदस्य जे आहेत ते त्यांचं हे जे आहे प्रतिनिधित्व जे आहे ते संपत असतं आणि नवीन सदस्य तिथे येत राहतात. म्हणजे हाऊस म्हणून हे सतत सातत्य याचं असतं. हे कधीही संबंध हाऊस हे रिकामं होत नाही. लोकसभा हे विसर्जित होतं कारण 5 वर्ष त्याची मुदत असते आणि मग पुन्हा जनरल इलेक्शननी ते संबंध हाऊस नव्यानं पुन्हा बसतं. त्यामुळे हा एक आणखी याच्यातला फरक आहे. एवढी बेसिक माहिती मला वाटतं या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. आपण आता नोटमध्ये बघूया काय काय म्हटलं आहे. राज्यसभा काउन्सिल ऑफ स्टेट, लोकसभा हाऊस ऑफ द पीपल, इनडायरेक्टली इलेक्टेड, लोकसभा डायरेक्टली इलेक्टेड. स्टाईल ऑफ स्पीकिंग, राज्यसभेला अपर हाऊस म्हटलं, लोकसभेला लोअर हाऊस म्हटलं. ते सगळं एक्सप्लेन केलं आहे मी नोटमधलं. प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द पार्लमेंट. हा एक महत्त्वाचा भाग आहे. भारताचे जे प्रेसिडेंट आहेत, भारताचे जे प्रेसिडेंट आहेत ते या पार्लमेंटचा इंटिग्रल पार्ट आहेत, अविभाज्य भाग आहेत. का? समजा पार्लमेंटचे 2 भाग कुठले, एक लोकसभा एक राज्यसभा आणि तिसरा भाग आपण आता कुठला बघतोय, प्रेसिडेंट. का? कारण लोकसभा आणि राज्यसभेतून पास होणारं जे बिल आहे, विधेयक जे आहे, या बिलावर जोपर्यंत राष्ट्रपतींची स्वाक्षरी होत नाही, सही होत नाही किंवा ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल भाषेत ते त्याला असेंट देत नाहीत, त्याला पारित करीत नाहीत, तोपर्यंत त्या बिलाचं रूपांतर ॲक्टमध्ये होत नाही, कायद्यामध्ये होत नाही. ते विधेयक जे काही आहे
त्या विधेयकाला पास करून भागत नाही लोकसभेत आणि राज्यसभेत, त्याच्यावरती प्रेसिडेन्शियल असेंट लागते, सही लागते आणि ती सही झाल्यावरच ते बिल जे आहे ते फायनली ॲक्ट, अधिनियम जो काही शब्द आहे कॉन्स्टिट्यूशनल, त्याच्यामध्ये ते कन्वर्ट होतं आणि मग ते पुढे सिव्हिल सर्वंटकडे जातं इम्प्लिमेंटेशन करायला. सो या प्रेसिडेंटच्या स्वाक्षरीमुळे ते ॲक्ट होतं आणि म्हणजेच कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत, लॉ मेकिंगमध्ये किंवा लेजिस्लेटिव्ह प्रोसेसमध्ये प्रेसिडेन्शियल ॲसेंट ही महत्त्वाची ठरते आणि म्हणूनच प्रेसिडेंट इज ऑल्सो ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ द पार्लमेंट. म्हणजे संसदेचे भाग कोण कोण आहेत आपल्याकडे? एक तुमची लोकसभा आहे, दुसरी तुमची राज्यसभा आहे आणि तिसरे तुमचे प्रेसिडेंट आहेत. हे लक्षात ठेवा. प्रेसिडेंट इज ऑल्सो पार्ट ऑफ इंडियन पार्लमेंट बिकॉज until and unless he or she gives his or her assent to the bill cannot be converted into an act आणि त्यामुळे प्रेसिडेंट इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडियन पार्लमेंट. लक्षात येते? पुढे काय म्हटलंय? बाय अँड लार्ज लोकसभा इज सुप्रीम. हा मुद्दा मी डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट, सुप्रीमसी ऑफ लोकसभा. सुप्रीमसी ऑफ लोकसभा, आपण जो मुद्दा घेतला होता की लोकसभाच राज्यसभेपेक्षा सर्वोच्च आहे किंवा उच्च आहे, ते मुद्दे कोणकोणते आहेत ते तिथे दिलेले आहेत. नंबर 1, अन ऑर्डिनरी लॉ, लोकसभेचे मत प्रिवेल होते. लोकसभेचे मत प्रिवेल होते म्हणजे समजा एखादं साधा अधिनियम, साधा कायदा किंवा ऑर्डिनरी बिल, साधं विधेयक जर असेल तर ते विधेयक, एखाद्या विधेयकाला पास करणं हे जर लोकसभेचं मत असेल आणि त्याला जर राज्यसभेचा विरोध असेल, साध्या भाषेत मी सांगतो, एखादं विधेयक जर पास करणं, कायदे निर्मितीसाठी एखादं विधेयक पास करण्याची इच्छा जर लोकसभेच्या या सभागृहाला असेल आणि राज्यसभेचं त्याबाबतचं मत नकार असेल त्यांचा, तर अशा केसमध्ये जर त्या दोघांमध्ये डिसॲग्रीमेंट झालं, त्यांच्यामध्ये जर काय आपण म्हणतो मतभेद निर्माण झाले, तर काय होतं? तर साधारणतः ऑर्डिनरी बिलाच्या बाबतीत जॉईंट सिटिंग बसते, दोघांचं संयुक्त अधिवेशन होतं आणि त्या संयुक्त अधिवेशनामध्ये लोकसभेची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे लोकसभेचंच मत जे आहे ते प्रिवेल होतं. प्रिवेल होणे म्हणजे तेच मत जे आहे ते निर्णायक ठरतं. त्यामुळे एखादं विधेयक लोकसभेला पारित करायची इच्छा आहे, साधं विधेयक, आणि राज्यसभेला जर ते पारित करायची इच्छा नाही, तरीही ते पारित होऊच शकतं. लोकसभा त्या विधेयकाला रेटून नेऊ शकते. तसे पॉवर लोकसभे या सभागृहाकडे आहेत आणि म्हणून लोकसभाच सुप्रीम आहे. आता ते कसं केलं जातं, काय केलं जातं, हा कॉन्स्टिट्यूशनचे आपले लेक्चर सुरू झाल्यावर आपण ते बघूया. सेकंड, मनी मॅटर्स, आर्थिक बाबी किंवा पैशासंबंधीच्या बाबतीत सुद्धा बजेट जे आपला अर्थसंकल्प, आत्ता रिसेंटली आपलं बजेट आलं बघा, तर तो जो अर्थसंकल्प आहे तो पास करण्याचा सर्वस्वी अधिकार सुद्धा लोकसभेकडेच आहे. राज्यसभा त्या बजेटला रिजेक्ट करू शकत नाही. फार तर राज्यसभा ते पारित करायला 14 दिवसांचा डिले करू शकते, उशीर करू शकते किंवा त्याच्यामध्ये काही सजेशन देऊ शकते की आम्हाला हे असं हवंय, असं नको, आणि ते सजेशन्स ऐकायचेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा लोकसभेकडे असतो. म्हणजेच बजेट पारित करण्याचा अंतिम अधिकार, फायनल ऑथॉरिटी ही लोकसभेकडे असते. ठीक आहे. राज्यसभेने दिलेलं सजेशन ॲक्सेप्ट करायचे की नाही, मे ऑर मे नॉट, दॅट विल बी डिसाइडेड बाय युअर लोकसभा ऑर हाऊस ऑफ द पीपल. तिसरा मुद्दा, कंट्रोल्स काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लोकसभा कशी प्रिवेल करते, तर आपण पाहिलंय पहिल्यापासून की लोकसभेमध्ये ज्या पक्षाला किंवा ज्या गटाला है ना की बहुमत असेल, मेजॉरिटी असेल, 543 किंवा 545 पैकी जे निम्म्यापेक्षा अधिक जे काही सीट्स असतील ज्यांच्याकडे असतील त्यांचं सरकार बनवून येतं, त्यांचं शासन जे काही आहे ते तुमच्यावर राज्य करतं आणि त्यामुळे शासन जे आहे हे कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा असतं, टू द राज्यसभा नसतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर युअर प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, मंत्रिमंडळ हे तुमच्या लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं, ते राज्यसभेला जबाबदार नसतं. हा देखील मुद्दा येतो, लोकसभा ही राज्यसभेपेक्षा सुप्रीम आहे याचा. लक्षात येतंय? सो ही झाली आपली पार्लमेंटची प्राथमिक चर्चा. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण केवळ NCERTच्या चॅप्टरमध्ये दिलेल्या माहितीची चर्चा करतो आहोत. हे काही माझे कॉन्स्टिट्यूशनचे लेक्चर नाहीत. माझे कॉन्स्टिट्यूशनचे लेक्चर माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत की ते जास्त डीप असतात. आपला हेतू फक्त बेसिक NCERT मधला डेटा आणि त्यातली फिलॉसॉफी कव्हर करणं हा आहे.
अदरवाईज याच्यावर खूप बोलता येतं, खूप आर्टिकल सांगता येतील, मनी बिल सांगता येईल, खूप काही सांगता येईल, परंतु ते आपण पुढच्या स्टेजेसमध्ये करणार आहोत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सुभाष IASचं ॲप जे काही आहे, अँड्रॉइड ॲपसुद्धा आणि iOS ॲपसुद्धा पुढच्या काही 2-3 दिवसांमध्ये लॉन्च होईल. तेव्हा आपले जे काही सगळे प्रोग्राम्स असतील किंवा इथून पुढे ज्या काही टेस्ट सिरीज आपण सुभाष IASच्या प्लॅटफॉर्मवर घेणार आहोत येत्या परीक्षांकरता, त्यासुद्धा सुभाष IASच्या ॲपवर लॉन्च होतील, त्यांचं शेड्यूल आणि त्यांचं सगळं. तर तेव्हा जेव्हा ते ॲप लॉन्च होईल तेव्हा त्याची माहिती तुम्हाला तुमच्या सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर दिली जाईल. बरेच विद्यार्थी विचारणा करतायत की तुमचे प्रोग्राम्स कधी येणार आहेत किंवा काय येणार आहेत, तर त्याची सगळी एक यादी किंवा वेळापत्रक हे त्या ॲपवर येईल. ॲप पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला ॲप स्टोअरवरनं डाउनलोड करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा आहे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह. पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह सेकंड जो भाग आहे डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशनचा, तो आपण आता बघूया. हे पुसून घेऊया आपण. पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह किंवा नुसतं एक्झिक्युटिव्ह, ज्याला आपण सुरुवातीला काय गव्हर्नमेंट साध्या भाषेमध्ये काय लिहिलं आहे तिथे बघा, फंक्शनरीज म्हणजे जे काही तुमच्या लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त करून येतात आणि तुमच्यासाठी फंक्शन करतात, तुमचं शासन चालवतात, ते जे फंक्शनरीज आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एक्झिक्युटिव्ह. कार्यकारी मंडळ मराठीमध्ये शब्द जो आहे तो कार्यकारी मंडळ. मराठीतले शब्द छान आहेत बघा, कार्यकारी. तिकडे आपण पाहिलं होतं कायदे मंडळ लेजिस्लेचरला, इथे आहे कार्यकारी मंडळ, कार्य करणारं मंडळ. फंक्शनरीज कार्य करणारे मंडळ, एक्झिक्युटिव्ह. आणि कोण कार्य करतं, मग तुमचं शासन, तर त्याला आपण साध्या भाषेमध्ये शासन असं म्हणतो, एक्झिक्युटिव्ह. मग कोण कोण आहे तुमचे मेजर एक्झिक्युटिव्ह, इथे त्यांनी दिलंय बघा, पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह, आणि परमनंट एक्झिक्युटिव्ह. पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण, साध्या भाषेत शासन, केंद्र सरकार, ज्यांना तुम्ही काय आहे ठराविक इंटरवलने फॉर पर्टिक्युलर पिरियडसाठी निवडून देत आहे ना. साध्या भाषेत आपल्याकडे आपण एव्हरी 5 इयर्स, म्हणजे आत्ता जे केंद्रामध्ये NDAचं गव्हर्नमेंट आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जे काही आहे, ते आपण 5 वर्षासाठी निवडून दिलेले आहेत. म्हणजे साधारणतः मिनिस्टर्स, मंत्री जे काही आहेत हे कोण आहेत, पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह, राजकीय जे काही आहे असं कार्यकारी मंडळ. आणि परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण, तुमचे सिव्हिल सर्वंट्स, तुमचे सिव्हिल सर्वंट, शासकीय जे काही कर्मचारी आहेत किंवा नागरी सेवक जे काही आहेत, हे काय आहेत पर्टिक्युलर पिरियडसाठी नसतात, हे परमनंट असतात. सरकार येवो सरकार जावो हे तिथे जागेवरती असतात, हे परमनंट असतात. लक्षात येतंय, त्यांना काही ठराविक पिरियडसाठी आपण निवडून दिलं जात नाही. मग आता मुद्दा येतो की मग या पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आणि परमनंट एक्झिक्युटिव्हमध्ये अधिकची पॉवर जी आहे ती कोणाच्या हातात असते, कोणाच्या हातात पॉवर असते, तर आपण साधं आहे, आपण डेमोक्रेसी नावाची गोष्ट स्वीकारलेली आहे आणि डेमोक्रेसीमध्ये सर्वोच्च अधिकार जे आहेत ते जनतेच्या हातात असायला पाहिजेत. आणि पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह जे आहेत हे जनतेतून निवडून दिलेल्या प्रतिनिधी गृहामध्ये बहुमत प्राप्त केलेले लोक असतात. आणि यामुळे हे बिट ऑब्वियस आहे की पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आर मोर पॉवरफुल, पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आर मोर पॉवरफुल. परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणजे सिव्हिल सर्वंट जे आहेत हे यांचे निर्णय इम्प्लिमेंट करत असतात किंवा यांना जे काही हे एक प्रकारे असिस्टन्स पुरवत असतात, यांनी घेतलेल्या निर्णयांच्या करिता इम्प्लिमेंट करत असतात. लक्षात येते. त्यामुळे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आर मोर पॉवरफुल दॅन परमनंट एक्झिक्युटिव्ह इन एनी डेमोक्रेसी, इन एनी डेमोक्रेसी. मग बरेच जण म्हणतील अहो पण सनदी अधिकारी व्हायला किंवा नागरी सेवक व्हायला तर आम्हाला खूप अभ्यास करावा लागतो. आत्ता आपण जो अभ्यास करतो तो ते होण्यासाठीच आहे. मग आम्ही पॉलिटी शिकतो, हिस्ट्री शिकतो, जॉग्रफी शिकतो, इकॉनॉमी शिकतो, सायन्स शिकतो, करंट अफेअर्स शिकतो, फलाना शिकतो, एथिक्स शिकतो, एवढं सगळं करतो, ऑप्शनल लिहितो 500 मार्कांचा, निबंध लिहितो, मुलाखती देतो. मग आम्ही यांच्यासाठी काय काम, कसं काम करायचं. याच्यामधले तर बरेच लोक हे इलिटरेट असू शकतात, अशिक्षित असू शकतात, त्यांचं शिक्षण आमच्यापेक्षा कमी असू शकतं, मग तरीही आम्ही यांच्या अंडर का काम करायचं. ते याचं साधं उत्तर आहे डेमोक्रेसी.
कारण ह्या सिव्हिल सर्वंटला थेट जनतेनं तिथं बसवलेलं नाही, विशिष्ट परीक्षा पास करून तुम्ही तिथं गेलेले आहात आणि हे जे कोण लोक आहेत यांना थेट भारताच्या जनतेनं तिथं त्या अधिकारपदी बसवलेलं आहे. साधा फरक. आणि इन डेमोक्रेसी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारकडंच अधिकार असले पाहिजेत. तोच डेमोक्रेसीचा बेस आहे, तोच डेमोक्रेसीचा पाया आहे. आणि असं काही नसतं की तुम्ही शिक्षित असलात, तुम्ही एज्युकेटेड असलात म्हणजेच तुम्हाला जनतेचा लार्जर इंटरेस्ट कळेल, असं काही नसतं. जनतेचा लार्जर इंटरेस्ट कळण्यासाठी तुमच्याकडे कॉमन सेन्स आवश्यक असतो आणि जनतेला काय हवं आहे, काय नको आहे, काय करायला पाहिजे याचा निर्णय हे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह किंवा शासन करत असतं. आणि ते घेतलेले निर्णय कशा पद्धतीने तांत्रिकरित्या त्याची अंमलबजावणी करायची, काय म्हटलं की ते त्याच्या कसं ते तांत्रिकरित्या बसवून घ्यायचं, हे काम जे आहे हे सिव्हिल सर्वंट करत असतात. आणि त्याच्यासाठी ते त्यांचा एक्सपर्टीज किंवा जो काही तुमचा अभ्यास आहे तो सगळा तिथे लावत असता. लक्षात येतंय? जसं आपण मगाशी केस बघितली की मंडल कमिशनच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय VP सिंग यांच्या सरकारनं घेतला, 27% देऊन टाका. आता कसं द्यायचं आहे, काय शब्दात ते ड्राफ्ट करायचं आहे ते जॉईंट सेक्रेटरींनी बघून घ्यायचं. लक्षात येतोय? सो दे प्रोव्हाइड असिस्टन्स टू द पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह. ही झाली डेमोक्रेसी. पुढचा मुद्दा काय येतो बघा. परमनंट एक्झिक्युटिव्ह वर्क अंडर पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह, कारण इन डेमोक्रेसी द विल ऑफ द पीपल इज सुप्रीम. लक्षात येते? मिनिस्टरकडे लार्जर व्ह्यू असायला पाहिजे, ही याची चर्चा आपण केली. नेक्स्ट, प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. मग आता पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हचे जे भाग आहेत त्याची 1 by 1 आपण चर्चा करूया. प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि त्यांचं मंत्रिमंडळ, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. मराठीत दोन्ही शब्द रूढ आहेत, पंतप्रधानही रूढ आहे आणि आता हल्ली हल्ली प्रधानमंत्री पण म्हणतात लोक. पण मराठीत जुनी परंपरा आहे, पंतप्रधान हा शब्द वापरला जातो. हल्ली आता प्रधानमंत्रीचा प्रभाव आहे थोडंसं हिंदीच्या ह्याच्यातनं, पण कुठलाही शब्द तुम्ही मराठीमध्ये वापरू शकता. माझ्या तोंडात पंतप्रधान हा शब्दच लहानपणापासून रुळलेला असल्यामुळे मी पंतप्रधान असंच म्हणतो. प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. काय म्हटलं तिथे? PM, मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन द कंट्री. मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन. कारण काय आहे? सर्वाधिकार जवळपास या पदाकडे असतात. सर्वाधिकार, खूप जास्त पॉवर असतात. का? कारण लोकसभेमध्ये ज्या पक्षाला किंवा गटाला बहुमत मिळतं, मेजॉरिटी मिळते, त्या गटाचे किंवा पक्षाचे जे लीडर असतात ते प्राईम मिनिस्टर होतात आणि त्यामुळं एका अर्थानं जनतेचं एक प्रकारचा मोठा सपोर्ट प्राईम मिनिस्टरपदी बसलेल्या व्यक्तीकडे असतो. भारतामध्ये पार्लमेंटरी सिस्टीम आहे आणि त्यामुळं प्राईम मिनिस्टर हे पद हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे. प्राईम मिनिस्टर हे कोण असतात? आपण सुरुवातीलाच बघितलं, हेड ऑफ द गव्हर्मेंट. हेड ऑफ द गव्हर्मेंट, शासनाचे प्रमुख असतात. ते शासनाचे प्रमुख असतात. आणि प्रेसिडेंट जे आहेत, राष्ट्रपती जे आहेत तुमचे, हे हेड ऑफ द स्टेट असतात. हेड ऑफ द स्टेट, ते भारत नावाच्या राज्याचे प्रमुख असतात आणि त्यामुळे राष्ट्रपती हे खरं नॉमिनल हेड आहेत, नामधारी प्रमुख आहेत. आणि पंतप्रधान हे तुमचे रियल, वास्तवातले हेड असतात. खरं देश चालवण्याचं काम हे पंतप्रधान करत असतात. पुढचा मुद्दा काय आहे? मग आता यांची नेमणूक कशी होते? तर साधारणतः लोकसभेमध्ये ज्या पक्षाला मेजॉरिटी मिळते त्याच्या लीडरला प्राईम मिनिस्टर म्हणून नेमतात. कोण? तुमचे प्रेसिडेंट. ही पद्धत आहे, प्रेसिडेंट नेमणूक करतात. मग प्रेसिडेंट जे ज्या पक्षाकडे मेजॉरिटी आहे त्याच्याच लीडरला ते करत असतात. त्यांच्या मनानं ते कोणालाही पंतप्रधान म्हणून त्यांची नेमणूक करत नसतात. लक्षात येतंय? लीडर ऑफ मेजॉरिटी पार्टी डज नॉट हॅव फिक्स टेन्युअर. आता पंतप्रधान या पदाला कोणत्याही प्रकारचं फिक्स्ड टेन्युअर म्हणजे ठरवलेला असा कालावधी नसतो. ते कधीपर्यंत तिथे असू शकतात. म्हणजे 5 वर्ष हा तुमचा मॅक्सिमम कालावधी आहे. 5 years हा गव्हर्नमेंटचा मॅक्सिमम कालावधी. पण एखाद्या व्यक्तीची नेमणूक
पंतप्रधान म्हणून झाली की त्यानं कंपल्सरी 5 वर्ष तो पंतप्रधान राहूच शकतो असं आहे का? असं काही नियम नाही आहे, फिक्स टेन्युअरची नाही. मॅक्सिमम 5 वर्ष तुम्ही एकदा निवडून आल्यानंतर राहू शकता, पण त्याच्या आधीसुद्धा तुमची सत्ता जर गेली, तुमचं बहुमत जर गेलं, तर काय आहे, तुम्ही पंतप्रधान पदावरनं बाहेर जाऊ शकता. इफ द गव्हर्नमेंट इज टॉपल्ड, जर सरकार पडलं है ना, जर सरकार पडलं, बहुमत तुमचं गेलं, लोकसभेमध्ये तुमच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित झाला, नो कॉन्फिडन्स मोशन जर पारित झालं, तर तुमचं सरकार जाऊ शकतं. बहुमत तुमचं गेलं की तुमचं पंतप्रधान पद पण जातं. म्हणजेच काय, कॉन्स्टिट्यूशननी फिक्स्ड टेन्युअर दिलेलं नाही, फिक्स टेन्युअर. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज होतो की अहो सर 5 वर्ष तर ते राहतात ना, हो, पण ते राहतीलच असं नाही. मध्ये जर त्यांचं बहुमत गेलं, जसं समजा आता NDAचं गव्हर्नमेंट आहे, तर तिथं काय आहे की त्यांना BJP प्लस इतर नितीश कुमारांचा पक्ष, चंद्रबाबू नायडूंचा पक्ष यांची टोटल करून ते त्या मॅजिक फिगरपर्यंत पोहोचलेले आहेत. सो टोटली आत्ता जे पंतप्रधान आहेत त्यांचं जे काही मेजॉरिटी आहे ती डिपेंड करते या अलायन्सवर. लक्षात येते, म्हणजेच तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की 5 वर्षाचा फिक्स्ड असा कालावधी कॉन्स्टिट्यूशन त्यांना देत नाही. नाहीतर मग जर दिला असता तर मधल्या काळात मेजॉरिटी सपोर्ट गेला तरीही ते पंतप्रधान पदावर राहिले असते, पण असं होत नाही. नेक्स्ट, प्रेसिडेंट अपॉइंट्स काउन्सिल ऑफ मिनिस्टर ऑन द ॲडवाइस ऑफ PM. आता एकदा PM अपॉइंट झाले की त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री जे काही आहेत ते सुद्धा प्रेसिडेंट राष्ट्रपतीच अपॉइंट करत असतात, परंतु असं करण्याकरता ते पंतप्रधानांचं ॲडवाइस जे आहे, सल्ला जो आहे तो घेत असतात. पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच प्रत्येक मंत्र्याची नेमणूक तिथे होत असते. म्हणजे पंतप्रधान हा एका अर्थाने मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तिथं येतो की लोकसभेचे सदस्य असलेले व्यक्ती जे काही आहे किंवा राज्यसभेची सदस्य, लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही या, भारताचे पंतप्रधान आणि मंत्री हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे, लोकसभेचे और राज्यसभेचे सदस्य असू शकतात. असं काही नियम नाही आहे की तुम्ही केवळ लोकसभेचे सदस्य असाल तरच तुम्ही पंतप्रधान होऊ शकता किंवा तरच तुम्ही मंत्री होऊ शकता, असं नाही. तुम्ही राज्यसभेचे सदस्य असाल तरी देखील तुम्ही पंतप्रधान होऊ शकतात. मनमोहन सिंग हे रिसेंट काळातलं त्याचं उदाहरण. राज्यसभेचे सदस्य असाल तरी देखील तुम्ही मंत्रीसुद्धा होऊ शकता. आणि असं सुद्धा आहे की जरी तुम्ही कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसाल तरी देखील तुम्ही पंतप्रधान किंवा मिनिस्टर होऊ शकता. पण अट एकच आहे, तुमची नेमणूक पंतप्रधानपदी किंवा मंत्रिपदी झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत, 6 महिने ही मॅक्सिमम तुमची मुदत आहे, तुम्हाला संसदेच्या कोणत्याही सभागृहाचं सदस्य जे काही आहे ते व्हावं लागतं, अन्यथा तुमचं जे आहे ते मंत्रिपद निघून जातं. हे टेक्निकल गोष्टी ज्या आहेत ना, या टेक्निकल तथ्यांचा खूप, ज्याला आपण म्हणतो सोर्स ह्या चॅप्टरमध्ये आहे. त्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या पुढे लक्ष्मीकांतमध्ये आपण वाचणार आहोत त्या गोष्टी इथे तुम्हाला वाचायला मिळतील आणि इथेच तुमचा पाया पक्का होईल. अनेक लोक अजूनही वारंवार मी माझ्या अनेक विद्यार्थ्यांना सांगून सुद्धा NCERTला सिरियसली घेत नाहीत. त्यांना असं वाटतं आम्ही लक्ष्मीकांत वाचतो ना, ते येतच की तिकडे. परंतु पुन्हा मी सांगतो, तुम्ही NCERT जर वाचलं ना, प्रत्येक विषयाचं, हे हिस्ट्रीसाठी मी बोलतोय, पॉलिटीसाठी बोलतोय, जॉग्रफीसाठी बोलतोय, सायन्ससाठी बोलतोय, स्पेशली इकॉनॉमीसाठी बोलतोय, तुम्ही या सगळ्या NCERT जर आधी वाचून काढल्या तर तुमचं काम हे 70% सोपं होतं. पुढे फक्त तुम्ही ॲडिशनल फॅक्ट्स गोळा करत जाता. तुमची जी फ्रेमवर्क आहे ना, जो ढाचा जो आहे, जो काय आपण आराखडा आपण म्हणतो, स्केलेटन जे आहे, सांगाडा जो आहे ना, तो तयार होतो आणि तुम्ही पुढे फक्त मग त्याच्यामध्ये फ्लेश चिकटवण्याचं काम करता अधिकाधिक फॅक्ट्सच्या सहाय्यानं. फ्रेमवर्क एकदा पक्का झाला की मग पुढे तुम्हाला डेटा कमी जास्त झाला तरी चालतो. आपल्याला काय 100 शब्दांमध्ये उत्तर लिहायचे, 150 शब्दांमध्ये उत्तर लिहायचे, व्हॉटेवर जे काही शब्दमर्यादा आहे ती, त्याच्यामध्ये फ्रेमवर्क हा खूप महत्त्वाचा आहे. फॅक्ट्स तर आहेतच, पण फ्रेमवर्क जर क्लिअर असेल तर तुम्ही किमान 40% मार्कापर्यंत इझिली पोहोचू शकता. काय म्हटलंय आता, प्रेसिडेंट अपॉइंट्स काउन्सिल ऑफ मिनिस्टर ऑन द ॲडवाइस ऑफ PM. संसद सदस्य नसलेली व्यक्ती जी आहे ती मंत्री होऊ शकते. अट एकच आहे की 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला निवडून यावं लागतं. आता त्यांनी मला वाटतं पुढे मंत्र्यांचे जे काही आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, मंत्रिमंडळ जे आहे, साधारणतः जे 60 ते 80 इतके मंत्री तुमच्या सेंट्रल सिस्टीममध्ये असतात, याचे 3 प्रकार त्यांनी केलेत म्हणजे असतात.
कॅबिनेट मिनिस्टर्स, दुसरं असतं स्टेट मिनिस्टर्स विथ इंडिपेंडंट चार्ज, आणि तिसरं असतं स्टेट मिनिस्टर्स नुसते, म्हणजे कॅबिनेट मंत्री, दुसरे राज्यमंत्री पण स्वतंत्र प्रभार, आणि नुसते राज्यमंत्री. हे 3 प्रकार आहेत मंत्र्यांचे मंत्रिमंडळातल्या अकॉर्डिंग टू NCERT. आपल्याला जास्त डीप जायचं नाहीये. मग कॅबिनेट मिनिस्टर्स म्हणजे कोणते? साधारणतः काही अशी खाती असतात, म्हणजे अराउंड 20 खाती अशी असतात की जी महत्त्वाची, म्हणजे गृह खातं आहे तुमचं, संरक्षण खातं आहे, अर्थ खातं आहे, इत्यादी इत्यादी. या महत्त्वाच्या काही खात्यांचे जे मंत्री आहेत ते कॅबिनेट मंत्री असं आपण म्हणतो. ही जी बॉडी आहे साधारणतः 20 मंत्र्यांची, 20-25 काय फिगर असेल ती, ही या काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या वतीने सगळे महत्त्वाचे निर्णय घेत असते. म्हणजे कॅबिनेटची मीटिंग भरत असते, आणि या मीटिंगमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात जे की साधारणतः या संबंध मंत्रिमंडळावरती बंधनकारक असतात. म्हणजे कॅबिनेट मीटिंग आपण मंडल कमिशनच्या 27% शिफारशीच्या बाबतीत सुद्धा बघितलं की कॅबिनेटची मीटिंग झाली, काउन्सिल ऑफ मिनिस्टरची मीटिंग झाली असं नाही, कॅबिनेटची मीटिंग झाली असा शब्द तिकडे होता. आणि त्याच्यामध्ये मग महत्त्वाच्या खात्याचे मंत्री जे येतात साधारणतः ते पंतप्रधानांच्या जवळचे असतात. टेक डिसिजन इन द नेम ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर. नेक्स्ट आहे मिनिस्टर्स ऑफ स्टेट विथ इंडिपेंडंट चार्ज, इन चार्ज ऑफ स्मॉलर मिनिस्ट्रीज. म्हणजे याच्या तुलनेने पाहिलं तर काही छोट्या मिनिस्ट्रीजचे हे मंत्री असतात, यांचा दर्जा राज्यमंत्र्यांचा असतो परंतु स्वतंत्र खातं असतं. हे कॅबिनेटचा भाग नसतात, परंतु ते त्यांच्या खात्यासाठी पूर्ण सर्वेसर्वा एका अर्थाने असतात. त्या मिनिस्ट्री छोट्या असल्या तरी दे पार्टिसिपेट इन कॅबिनेट मीटिंग्स ओनली व्हेन इन्व्हायटेड. यांना कॅबिनेट मीटिंगमध्ये जर बोलवलं तरच ते जाऊ शकतात, अदरवाईज कॅबिनेट मीटिंगमध्ये राज्यमंत्र्यांना बोलवलं जात नाही. आणि तिसरा प्रकार आहे राज्यमंत्री, जे काय म्हटले अटॅच टू अँड रिक्वायर्ड टू असिस्ट कॅबिनेट मिनिस्टर. हे जे कॅबिनेट मंत्री असतात, हे जे काही 20-25 खाती आहेत त्यांना अटॅच असणारे काही राज्यमंत्री असतात जे ह्या कॅबिनेट मंत्र्यांना असिस्ट करण्याचं काम करत असतात. त्यांच्याकडे स्वतंत्र किंवा इंडिपेंडंट चार्ज असा नसतो. म्हणजे अर्थ खात्याचे कॅबिनेट मंत्री, अर्थ खात्याचे राज्यमंत्री, कृषी खात्याचे कॅबिनेट मंत्री, कृषी खात्याचे राज्यमंत्री, अशा पद्धतीने ते त्या कॅबिनेट मंत्र्यांना असिस्ट करत असतात. महत्त्वाचा मुद्दा कॅबिनेट मीटिंग्स डिसिजन्स. काय म्हटलंय? पार्लमेंटरी डेमोक्रेसी इज ऑल्सो नोन ॲज कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. का? कारण आपण जे म्हटलंय की लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त पक्षाचं सरकार बनतं आणि या शासनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे हे कॅबिनेट मिनिस्टर्स असतात, किंवा बाय अँड लार्ज त्याला आपण कॅबिनेट असं म्हणतो. आणि या कॅबिनेटच्याच मीटिंगमध्ये सगळे महत्त्वाचे निर्णय जर होत असतील तर या शासन प्रकाराला कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट है ना, कॅबिनेट शासन व्यवस्था असं सुद्धा एक अल्टरनेटिव्ह नाव पडलेलं आहे. कॅबिनेट वर्क्स ॲज टीम, ते टीम म्हणून काम करतात. नो मिनिस्टर कॅन ओपनली क्रिटिसाइज एनी डिसिजन्स ऑफ द गव्हर्नमेंट. त्यामुळे काय आहे, हे टीम म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा त्यातला कुठलाही एक मंत्री बाहेर येऊन सरकारच्या निर्णयावरती टीका करू शकत नाही. तो कलेक्टिव्हली घेतलेले सगळे ते निर्णय असतात. कॅबिनेट ॲज अ टीम और सेक्रेटरीज प्रोव्हाइड नेसेसरी इन्फॉर्मेशन. आणि या कॅबिनेट मंत्र्यांना किंवा त्या खात्यांना जे सेक्रेटरी असतात ते त्यांच्यासाठी महत्त्वाची इन्फॉर्मेशन गॅदर करण्याचं किंवा त्यांना असिस्ट करण्याचं काम करतात. आणि हे जे कॅबिनेट सेक्रेटरीज आहेत त्या टीमला हे कॅबिनेट सेक्रेटरी असिस्ट करत असतात, जे की सिव्हिल सर्वंट असतात. मगाशी जे आपण पाहिलं की ते तुमचे परमनंट एक्झिक्युटिव्ह असतात. नेक्स्ट पॉवर्स ऑफ प्राईम मिनिस्टर. आता मी काय बोर्डवर लिहित नाही, आपण ही चर्चा केलेली आहे. 1 by 1. कॉन्स्टिट्यूशन डज नॉट से व्हेरी मच अबाउट पॉवर्स. भारताच्या संविधानामध्ये फार असं एलॅबरेट करून किंवा खूप असं इन डिटेल जाऊन पंतप्रधानांच्या पॉवरबद्दल चर्चा केली नाही आहे, असे NCERT विधान आहे. बट काय काय त्यांच्याकडे पॉवर असतात? वाईड रेंज ऑफ पॉवर, मोठ्या प्रमाणावर अधिकार आहेत. जनरल सुपरविजन ऑफ डिफरंट मिनिस्ट्रीज. या सगळ्या मंत्रिमंडळाचं किंवा मंत्र्यांचं एक सुपरविजनचं काम किंवा त्यांच्यावरचा अंकुश जो असतो तो पंतप्रधानांचा असतो. पॉवर टू डिसमिस मिनिस्टर. पंतप्रधानांची मर्जी नसेल तर ते एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळातनं बाहेर काढू शकतात. वेन PM क्विट्स एंटायर मिनिस्ट्री क्विट्स. जी महत्त्वाची वाक्य आहे त्यांना मी हायलाईट केलं बघा येलो कलरच्या हायलायटरने. जेव्हा पंतप्रधान राजीनामा देतात तेव्हा संबंध मंत्रिमंडळाचा तो राजीनामा मानला जातो. मोस्ट पॉवरफुल विथ कॅबिनेट है ना. त्याच्यानंतर पार्लमेंटरी गव्हर्नमेंट. मग पार्लमेंटरी गव्हर्नमेंट जर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जर कॅबिनेट
खूप जास्त पॉवरफुल आहे आणि या कॅबिनेटवर कंट्रोल असणारे जर PM असतील, जसं कॅबिनेट पॉवरफुल आहे म्हणून आपण त्याला कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हटलं, तसंच जर PM त्याच्यावरती असतील तर त्याला आपण प्राईम मिनिस्ट्रियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. प्राईम मिनिस्ट्रियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. भारताच्या केसमध्ये पंतप्रधान ही व्यक्ती खूप जास्त अधिकार उपभोगते. जवाहरलाल नेहरूंच्या काळातलं त्यांनी उदाहरण दिलं की नेहरू हे खूप पॉप्युलर लीडर होते आणि त्यामुळे प्राईम मिनिस्टर जर खूप जास्त जनतेतही लोकप्रिय असेल तर तो आणखी पॉप्युलर होतो. फर्स्ट PM आणि त्यांच्याकडे व्हास्ट पॉवर्स त्या असतात. कोॲलिशन पॉलिटिक्स इम्पोज्ड कन्स्ट्रेंट्स. काय मुद्दा आहे? जर प्राईम मिनिस्टर खूप पॉप्युलर असतील, एकाच पक्षाचं बहुमत असेल आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप पॉवर येतात, पण जसं जसं आघाडीची सरकारं येतात, जसं आता बघा 2014 ते 2019, 2019 ते 2024 जर तुम्ही NDAची सरकारं बघितली तर त्याच्यामध्ये असं दिसत होतं की भाजप नावाच्या पक्षाला एक हाती सत्ता मिळालेली होती 10 वर्ष आणि त्याच्यामुळे प्राईम मिनिस्टर यांचा जो पॉवर आहे किंवा त्यांचे जे अधिकार आहेत ते खूप वाईडली त्यांना एन्जॉय करायला मिळत होते. आता काय झालंय, तुम्ही जर पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये बातम्या जर बघत असाल तर भाजप नावाच्या पक्षाची एक हाती सत्ता BJPची जी आहे ती आली नाही आणि त्यांचा जो अलायन्स आहे, कोॲलिशन म्हणजे तुमचं काय लोकजनशक्ती पार्टी आहे, तेलुगू देसम पक्ष आहे, यांच्यामुळं त्यांना ती मॅजिक फिगर जी आहे 275 ती गाठता आलेली आहे एका अर्थानं. मग त्यामुळे काय होतं की प्राईम मिनिस्टर या पदाकरता एक डिपेंडेबिलिटी तयार होते. मग ती नितीश कुमारांच्या पक्षावर होईल किंवा तेलुगू देसमवर होईल किंवा इतर जे कोणी आहेत जे त्यांना मॅजिक फिगर गाठून देण्याकरता मदत करतात. त्यामुळं कोॲलिशन पॉलिटिक्समध्ये, आघाडीच्या सरकारांमध्ये प्राईम मिनिस्टर या पदाचे जे पॉवर्स आहेत ते कमी होताना दिसतात. अशा पद्धतीची एक चर्चा NCERTमध्ये केलेली आहे. NCERTमध्ये बोललं गेलेलं सगळं आपण इथे बोलतो आहोत. नेक्स्ट, द प्रेसिडेंट. पुढचा भाग एक्झिक्युटिव्हचा पुढचा भाग म्हणजे प्रेसिडेंट. प्रेसिडेंटला आपण काय पाहिलं होतं मगाशी? प्रेसिडेंट इज ऑल्सो अन इंटिग्रल पार्ट ऑफ पार्लमेंट. म्हणजे हे प्रेसिडेंट जे आहेत हे पार्लमेंटचा, एका अर्थानं लेजिस्लेचरचा सुद्धा भाग आहे आणि त्याचबरोबर ते तुमच्या एक्झिक्युटिव्हचा सुद्धा भाग आहेत. पार्लमेंटचा भाग का आहेत? कारण त्यांच्या असेंटशिवाय तुमचा कायदा बनू शकत नाही. आता एक्झिक्युटिव्हचा भाग काय आहे, काय कसं येतो बघा. हेड ऑफ द स्टेट, हेड ऑफ द स्टेट, पुन्हा पुन्हा हे वाक्य येते. राज्यसंस्थेचे प्रमुख आहेत. आणखी काय म्हटलंय? नॉमिनल पॉवर्स आहेत. जरी एक्झिक्युटिव्हचा भाग असला तरी रिअल पॉवर्स हे प्राईम मिनिस्टर पदाकडे आहेत, यांच्याकडे नामधारी आहेत. आणखी काय म्हटलं? लाईक क्वीन ऑफ ब्रिटन, लाईक क्वीन ऑफ ब्रिटन. ब्रिटनची जी क्वीन आहे त्याच्याप्रमाणे, म्हणजेच कसे सेरेमोनियल अधिकार त्यांना आहेत. उत्सवी प्रकार की चला एक सेलिब्रेशन आहे, क्वीन आहे आमची, परंतु क्वीनकडे अधिकार असतात का? नाही. ब्रिटनमध्ये सुद्धा प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडेच अधिकार आहे. जसं ब्रिटनमध्ये क्वीन आहे तसंच भारतामध्ये तुमचे राष्ट्रपती आहेत. लक्षात घ्या. पुढचा मुद्दा काय म्हटले? नॉट इलेक्टेड डायरेक्टली. भारताचे राष्ट्रपती हे थेट लोकांमधून निवडून जातात का? नाही. ते कुठून आहेत? तुमचे जे लोकसभा आहे किंवा तुमचे जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभा आहेत, यांच्या सदस्यांमधून ते निवडून जातात. त्यांच्या निवडणुकीची पद्धत आपण नंतर बघूया कधीतरी. आत्ता फक्त लक्षात घ्यायचं की हे डायरेक्टली इलेक्टेड नसतात, ते इनडायरेक्टली इलेक्टेड असतात. MPs आणि MLAs त्यांना इलेक्ट करत असतात. त्यामुळेच ते कसे आहेत? नॉमिनल एक्झिक्युटिव्ह आहेत, नामधारी आहेत. एक्झिक्युटिव्हचा भाग असले तरी ते नामधारी प्रकारचे एक्झिक्युटिव्ह आहेत, रिअल एक्झिक्युटिव्ह नाहीत. रिअल एक्झिक्युटिव्ह तुमचे पंतप्रधानच आहेत. नेक्स्ट काय म्हटले? ऑल गव्हर्नमेंट ॲक्टिव्हिटीज. हे वाक्य महत्त्वाचं आहे. ऑल गव्हर्नमेंट ॲक्टिव्हिटीज ऑब्लिक ऑल मेजर अपॉइंटमेंट्स. सर्व महत्त्वाच्या शासकीय किंवा कार्यकारी कृती किंवा सर्व महत्त्वाची पदं किंवा त्यांच्या नेमणुका टेक प्लेस इन द नेम ऑफ प्रेसिडेंट. हे राष्ट्रपतींकडून जरी होत असले तरी देखील राष्ट्रपती त्यांचे जे काही सगळे निर्णय असतात ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंच घेत असतात. ऑन द ॲडवाईस गिवन बाय काउन्सिल ऑफ मिनिस्टर, प्रेसिडेंट टेक्स ऑल हिज ऑर हर डिसिजन ऑन द ॲडवाईस ऑफ प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ॲडवाईस. एखाद्या वेळेला हे ॲडवाईस त्यांना वाटलं की ते काउन्सिल ऑफ मिनिस्टरनं रिथिंक करावं किंवा त्याच्याबद्दल त्यांनी पुनर्विचार करावा,
तर ते तसं सांगू शकतात, परंतु पुनर्विचार करून आलेलं जे काही ॲडवाईस आहे ते मात्र त्यांना ऐकावंच लागतं. म्हणजे प्रेसिडेंट इज बाउंड टू ॲक्ट विदिन द ॲडवाईस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ॲडवाईस इज कंपल्सरी ऑन द प्रेसिडेंट. यामुळंच ते नामधारी प्रमुख आहेत. जरी त्यांच्याकडे मेजर नेमणुका असल्या, त्या मेजर नेमणुका कोणत्या आहेत? CJI साईडला लिहिलं आहे बघा, भारताचे सरन्यायाधीश, त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे न्यायाधीश, भारताचे राज्यपाल, तुमचे निवडणूक आयुक्त, तुमचे ॲम्बॅसेडर्स, राजदूत, या अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या जरी राष्ट्रपती स्वतः अपॉइंट करत असले असं म्हणत असले तरी ते करण्याचा त्यांचा जो अधिकार आहे तो काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या ॲडवाईसवरच ठरत असतो. हे समजून घ्या. आणखी काय काय म्हटलंय? वाईड रेंज ऑफ पॉवर किंवा गव्हर्नमेंट ॲक्टिव्हिटीज त्यांच्या नावाने होतात. म्हणजे काय? ऑल इंटरनॅशनल ट्रिटीज, सर्व आंतरराष्ट्रीय करार किंवा ॲग्रीमेंट, करार मदार आर मेड इन द नेम ऑफ हिम ऑर हर, त्यांच्याच नावाने होतात, कारण ते हेड ऑफ द स्टेट आहेत, नॉमिनल. आणखी काय? सुप्रीम कमांडर ऑफ डिफेन्स फोर्सेस, भारताच्या तिन्ही सेना दलांचं, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, तर ते सुप्रीम कमांडर असतात, परंतु ते सुद्धा कसं? नामधारी आहे. एक्झिक्यूट्स ऑल दीज ओनली ऑन द ॲडवाईस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर. जे आपण बघितलं की हे सगळे अधिकार ते केवळ आणि केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरतात. त्या सल्ल्याचा पुनर्विचार करायला ते सांगू शकतात, परंतु पुनर्विचार करून आलेला सल्ला मात्र त्यांच्यावरती बंधनकारक असतो. आणखी महत्त्वाचा मुद्दा, बिल जो आहे राष्ट्रपतींची असेंट मिळाल्यावरच तो ॲक्टमध्ये रूपांतरित होतो आणि त्या बिलाला सुद्धा सामान्य विधेयक जे प्रेसिडेंट कॅन डिले ऑर रिकन्सिडरेशन बट अल्टिमेटली हॅज टू साईन. साधं विधेयक जे काही पार्लमेंटकडून राष्ट्रपतींकडे येतं त्या केसमध्ये सुद्धा राष्ट्रपतींना ते पारित करता येतं किंवा ते त्याचा पुनर्विचार करायला पाठवू शकतात. रिकन्सिडर पुनर्विचार करून जर ते त्यांच्याकडे आलं तर मात्र ते त्यांना असेंट किंवा पारित करावंच लागतं. म्हणजे ओव्हरऑल ते नॉमिनल हेड आहेत, त्यांच्या पॉवर्स नॉमिनल आहे. मोस्ट इम्पॉर्टंट वर्क, मग कुठे त्यांचं काम जे आहे हे नॉमिनल नाही, कुठे त्यांचं काम जे आहे हे थोडंसं त्यांचं डिस्क्रिशन हा शब्द वापरतो, डिस्क्रिशन, स्वयंनिर्णयाचा अधिकार, स्वतःचा विचार, स्वयंनिर्णयाचा अधिकार, डिस्क्रिशन, कुठे त्यांचं असं आहे की त्यांना स्वतः ॲज अ पर्सन प्रेसिडेंट म्हणून काही पॉवर आहेत. आपण मगाशीच बघितलं की पंतप्रधानांची नेमणूक जी आहे हे तुमचे प्रेसिडेंट करत असतात. ठीक आहे, पंतप्रधानांची नेमणूक करत असतात. कशी? लोकसभेमध्ये ज्या पक्षाला क्लिअर मेजॉरिटी आहे त्याचे लीडर म्हणून ते करतात. पण कधी कधी असं होतं की लोकसभेमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते की कोणालाच जे आहे ते बहुमत मिळत नाही, 2-3 ग्रुप्स तयार होतात, कोणाकडेच क्लिअर मेजॉरिटी दिसत नाही. अशा केसमध्ये ते त्यांना अपेक्षित असलेल्या किंवा त्यांना वाटलेल्या बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याची नेमणूक प्राईम मिनिस्टर म्हणून करू शकतात आणि नेमणूक केल्यानंतर त्याला लोकसभेमध्ये मेजॉरिटी आहे की नाही ते सिद्ध करायला लावू शकतात. हा जो काही नेमणुकीचा अधिकार आहे तो तिथं ते स्वतःचं डिस्क्रिशन लावू शकतात, स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. म्हणजेच या केसमध्ये त्यांना थोडेसे किंवा अधिकचे पॉवर आहेत. लक्षात येते? आणि आता पुढचा मुद्दा, भारतामध्ये प्रेसिडेंट ही नामधारी गोष्ट आहे, परंतु इतर काही देशांमध्ये प्रेसिडेंट ही नामधारी गोष्ट नाही. काही देशांमध्ये प्रेसिडेंट ही जास्त पॉवरफुल गोष्ट आहे, त्यांच्याकडे प्राईम मिनिस्टर नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. ज्या ठिकाणी प्रेसिडेंट हे रिअल एक्झिक्युटिव्ह असतात त्या सिस्टीमला प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ किंवा प्रेसिडेन्शियल सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं. मग कुठल्या देशात अशी सिस्टीम आहे? USA. तुम्ही आता पेपरमध्ये वाचत असाल बघा, है ना, डोनाल्ड ट्रम्प आणि आता जे काही सगळं तिकडची चर्चा ती चालू आहे की तिथे USA मध्ये आता इलेक्शन्स येऊ घातलेले आहेत राष्ट्राध्यक्षपदाच्या. तिथे प्रेसिडेंट हा रिअल एक्झिक्युटिव्ह असतो आणि तिथे तो बोथ नॉमिनलही असतो, रिअलही असतो. उदाहरणार्थ USA प्रेसिडेंटची खासियत काय आहे की तो डायरेक्टली इलेक्टेड आहे, थेट लोकांमधून निवडून येतो, त्यामुळे तो पॉवरफुल असतो. तो मंत्र्यांची नेमणूक करतो. त्यानंतर कॅन व्हेटो एनी लॉ, परंतु तो कायदे तयार करत नाही. US काँग्रेस आहे, ते कायदे निर्मितीचं काम करू शकतं, परंतु US काँग्रेसने तयार केलेल्या कायद्यांना व्हेटो नकार देण्याचा अधिकार या USच्या प्रेसिडेंटला आहे, कारण तो जनतेतनं निवडून आलेला असतो. ही इज नॉट ॲन्सरेबल टू काँग्रेस, कारण तो काँग्रेसमध्ये मेजॉरिटी प्राप्त करून आलेलाच नाही आहे, तो थेट लोकांमधून निवडून आलेला आहे. त्याला फिक्स टेन्युअर असतं 4 वर्षांचं. का? कारण तो थेट लोकांमधून निवडून येतो. भारतामध्ये तसं होत नाही, जोवर मेजॉरिटी आहे तोवर प्राईम मिनिस्टर सत्तेत राहतात.
मेनी लॅटिन अमेरिकन कंट्रीज, साऊथ अमेरिका किंवा लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये हीच सिस्टीम आहे. याला प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणतात. आणि ब्रिटन हा जो काही देश आहे, ब्रिटन, इथे मात्र पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट आहे. आणि आपण ब्रिटनपासूनच प्रेरणा घेऊन आपण पार्लमेंटरी सिस्टीम स्वीकारलेली आहे. लक्षात येत आहे, तिकडे पार्लमेंट जी आहे ती सुप्रीम आहे. ही झाली तुमच्या एक्झिक्युटिव्हची चर्चा. आणि आता आपण चर्चा करूया पुढची, तुमच्या ज्युडिशरीची. थर्ड ऑर्गन ऑफ डेमोक्रेसी किंवा थर्ड इन्स्टिट्यूशन इन डेमोक्रेसी, तुमची ज्युडिशरी किंवा न्यायपालिका. ज्युडिशरी बघा नोट्स. ज्युडिशरी काय म्हटलंय? इंडिपेंडंट ज्युडिशरी इज इसेन्शियल इन डेमोक्रेसी. इंडिपेंडंट ज्युडिशरी, इंडिपेंडंट ज्युडिशरी, इंडिपेंडंट ज्युडिशरी, स्वतंत्र न्यायपालिका ही लोकशाहीची गरज आहे. इज इसेन्शियल इन डेमोक्रेसी. मग इंडिपेंडंटचा अर्थ काय होतो? स्वतंत्र. आपण समजा आपण म्हटलं की मी स्वतंत्र आहे, असं जर तुम्ही म्हटलात की मी स्वतंत्र आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय? तुम्ही कोणाच्याही मर्जीप्रमाणे चालत नाही. मग जर आपण डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स म्हणून पहिली लेजिस्लेचर ही इन्स्टिट्यूशन बघितली, सेकंड आपण एक्झिक्युटिव्ह ही इन्स्टिट्यूशन बघितली, आणि थर्ड आपण जर आता ज्युडिशरी बघणार आहोत, तर ज्युडिशरी इंडिपेंडंट आहे. म्हणजे ती कोणापासून इंडिपेंडंट असली पाहिजे? तर ऑब्व्हियसली लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह. म्हणजे तुमची संसद असेल किंवा तुमचं जे पार्लमेंट आहे ते, प्लस तुमचं जे गव्हर्नमेंट आहे ते, या दोघांचाही कंट्रोल, या दोघांच्याही मर्जीप्रमाणे ज्युडिशरी चालणारी नको. म्हणजे ती कशी आहे? इंडिपेंडंट. तर भारताच्या केसमध्ये ज्युडिशरी ही इंडिपेंडंट आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारण ती पार्लमेंट किंवा तुमचं गव्हर्नमेंट या दोघांच्या कंट्रोलखाली काम करत नाही, ती स्वतंत्ररित्या काम करते. आणि म्हणूनच भारतीय ज्युडिशरी, भारतीय न्यायपालिका ही इंडिपेंडंट आहे असं म्हटलं जातं. मग आता काय म्हटलंय? भारतीय ज्युडिशरी ही इंटिग्रेटेड स्वरूपाची ज्युडिशरी आहे. इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम. इंटिग्रेटेड काय अर्थ होतो इंटिग्रेटेडचा? इंटिग्रेटेड, इंटिग्रेटेड ज्युडिशरी. एकात्मिक, मराठीमध्ये जो शब्द त्याला वापरला जातो म्हणजे एकात्मिक. एकात्मिक म्हणजे काय? की आपल्याकडे ज्युडिशरीची एकच हायरार्की आहे, एकच हायरार्की आहे, एकच उत्तरंड आहे. म्हणजे कशी? टॉप लेवलला तुमचं सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्या खाली तुमच्याकडे हायकोर्ट्स आहेत, आणि त्याच्या खाली प्रत्येक हायकोर्टाच्या अंडर तुमची डिस्ट्रिक्ट कोर्ट्स किंवा लोअर कोर्ट्स आहेत. ही एकच उतरंड आपल्याकडे आहे सबंध भारतभर. म्हणजे भारताकडे समजा आपण म्हटलं की घटक राज्यांच्या बेसिसवर, घटक राज्य असतील किंवा तुमच्या युनियन टेरिटरीज असतील आणि सबंध भारत असेल, याच्यामध्ये एक सुप्रीम कोर्ट, त्याच्या खाली हाय कोर्ट्स आणि त्याच्या खाली लोअर कोर्ट्स, असा एकच ट्री बनतो ज्युडिशरीचा. मग ह्याला इंटिग्रेटेड ज्युडिशरी असे म्हणतात. दुसरा जो एक फॉर्मॅट आहे जो NCERT मध्ये दिलेला नाही, याच्या अगेन्स्ट, तो म्हणजे पॅरलल ज्युडिशरी. पॅरलल ज्युडिशरी, समांतर न्यायपालिका. अमेरिकेसारखा जो देश आहे USA, तिथे या प्रकारची ज्युडिशरी आहे. म्हणजे काय? तिथले जे प्रोव्हिन्सेस आहेत, आपल्या भाषेमधली जी घटक राज्य आहेत तिथली, त्यांच्या आतमध्ये एक ज्युडिशियल हायरार्की आहे, आणि सबंध देशासाठी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेसाठी एक वेगळ्या प्रकारची ज्युडिशियल उतरंड आहे. म्हणजे घटक राज्यांमध्ये एक स्वतंत्र उतरंड, एक स्वतंत्र न्यायपालिकेची सिस्टीम, तिथलं सर्वोच्च न्यायालय, तिथलं उच्च न्यायालय, तिथलं कनिष्ठ न्यायालय, उदाहरण म्हणून सांगतोय. आणि देशाच्या पातळीवर एक ज्युडिशियल सिस्टीम, त्याची एक वेगळी उतरंड. आणि या दोन्ही ज्युडिशियल सिस्टीम या समांतर आहेत. दोन्ही ज्युडिशियल सिस्टीम या समांतर आहेत, पॅरलल आहेत. भारतामध्ये अशा प्रकारची पॅरलल सिस्टीम ऑफ ज्युडिशरी नाही. आपल्याकडे एकात्मिक आहे. घटक राज्यांच्या आतमध्ये कुठलीही वेगळी समांतर अशी न्यायपालिका किंवा न्यायमंडळ आपल्याकडे नाही. आपल्याकडे एकच एक अशी ज्युडिशरी आहे, इंडिपेंडंट अँड इंटिग्रेटेड. इंडियन ज्युडिशरी इज इंडिपेंडंट ॲज वेल ॲज इंटिग्रेटेड. देर इज नो पॅरलल ज्युडिशरी इन इंडियन सिस्टीम. लक्षात येतंय? सगळ्यात वरती सुप्रीम कोर्ट, खाली हाय कोर्ट्स आणि त्याच्या खाली लोअर कोर्ट्स.
आता काय म्हटलं, सुप्रीम कोर्टाविषयीची बेसिक माहिती त्यांनी दिली आहे. इट कंट्रोल्स ज्युडिशियल ॲडमिनिस्ट्रेशन इन द कंट्री. या इंटिग्रेटेड ज्युडिशरीच्या ॲपेक्सला सर्वोच्च स्थानी कोण आहे? तुमचं सुप्रीम कोर्ट, जे भारतातल्या या सगळ्या न्यायपालिकेचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्याच्या अंडर चालतं. इट्स डिसिजन्स आर बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे काही निर्णय आहे हे सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात. आणि इट कॅन टेक अप एनी डिस्प्यूट. आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे डिस्प्यूट चालतात? बिटवीन सिटिझन्स, सिटिझन वर्सेस सिटिझन, बिटवीन सिटिझन अँड गव्हर्नमेंट, नागरिक विरुद्ध शासन, बिटवीन 2 ऑर मोर स्टेट गव्हर्नमेंट्स, 2 वेगवेगळ्या राज्य सरकारांमधील विवाद, किंवा बिटवीन गव्हर्नमेंट्स ॲट द युनियन अँड स्टेट लेवल, तुमचं युनियन गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट्स. अशा वेगवेगळ्या प्रकारचे लढे जे आहेत ते या सुप्रीम कोर्टाच्या मध्ये डिस्प्यूट जे आहे ते सेटल केले जातात. अर्थात आपण पुढे जेव्हा ज्युडिशरी डिटेलमध्ये कॉन्स्टिट्युशनल लेवलवरती बघू तेव्हा आणखी डीपर याचा अभ्यास करूया. पुढे काय म्हटलं, इट इज द हायेस्ट कोर्ट ऑफ अपील इन सिव्हिल अँड क्रिमिनल केसेस. सिव्हिल अँड क्रिमिनल केसेस, दिवाणी आणि फौजदारी क्रिमिनल, या दोन्ही केसेस करता सुप्रीम कोर्ट हे हायेस्ट कोर्ट ऑफ अपील आहे. हायकोर्टातून तिथे अपील करता येतं हायकोर्टाच्या निर्णयांच्या अगेन्स्ट. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी काय म्हटलंय, इट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह, हे आपण सुरुवातीलाच म्हटलंय. अपॉइंटमेंट ऑफ जजेस, मग इंडिपेंडन्स नावाची जी गोष्ट आहे ती कशी कशी डिफाईन होते? ते पहिला मुद्दा, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हच्या कंट्रोलमध्ये तुम्ही नाही आहात. कंट्रोलमध्ये नाही आहात म्हणजे कोणकोणत्या मुद्द्यांच्या द्वारे? तर पहिला मुद्दा येतो तो म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ जजेस. अपॉइंटमेंट ऑफ जजेस, तर तुमच्या ज्या जजेसच्या अपॉइंटमेंट आहेत, सुप्रीम कोर्टातल्या असतील किंवा हायकोर्टातल्या असतील, हे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. म्हणजे कसं, प्रेसिडेंट करून जरी ती नेमणूक होत असली तरी देखील ऑन द ॲडवाइस बाय प्राईम मिनिस्टर अँड इन कन्सल्टेशन विथ CJI, भारताचे जे सरन्यायाधीश आहे त्यांचं कन्सल्टेशन तिथे गरजेचं असतं. म्हणजेच काय, ज्युडिशरीच्या विदिन त्याला परमिशन लागते जजेसच्या नेमणुका करण्यासाठी. इन प्रॅक्टिस सिनियर जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट सिलेक्ट न्यू जजेस. थोडक्यात सुप्रीम कोर्टाचे जजेस, कॉलेजियम सिस्टीम ज्याला म्हटलं जातं, जे आपण पुढे शिकूया की सिनियर मोस्ट जजेस असतात त्यांच्याकडून नावं आल्यानंतर नवीन जजेसची नेमणूक केली जाते. साधारणतः कन्व्हेन्शन किंवा संकेत असा आहे की सुप्रीम कोर्टातला जो सिनियर मोस्ट जज आहे त्याची नेमणूक सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून होत असते. आणि मग पुढे हे प्लस इतर काही सिनियर मोस्ट जजेस यांच्या कॉलेजियमच्या रेकमेंडेशननुसार इतर जजेसची नेमणूक होत असते. थोडक्यात इंडिपेंडन्सचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा अपॉइंटमेंट नावाची गोष्ट ही एक्झिक्युटिव्ह किंवा लेजिस्लेचरवर डिपेंडंट नसते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सुप्रीम कोर्टाच्या जजेसचं रिमूव्हल करण्याची जी प्रोसेस आहे एकदा नेमणूक केल्यानंतर, त्याला आपण इम्पिचमेंट प्रोसेस असं म्हणतो. महाभियोग, इम्पिचमेंट प्रोसेस, ज्याच्यामध्ये भारताच्या पार्लमेंटचे जी 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही ठिकाणी 2/3 मेजॉरिटीनं ते इम्पिचमेंटची मोशन, त्यांना काढून टाकण्याची जी मोशन आहे, ठराव आहे किंवा प्रस्ताव आहे, तो पारित केल्यानंतर त्यांना तिथून बडतर्फ करता येतं, जे स्वतंत्र भारतात आजपर्यंत झालेलं नाही. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिमूव्ह सुप्रीम कोर्ट जजेस ऑर हायकोर्ट जजेस. या अर्थानं सुद्धा त्यांचा इंडिपेंडन्स आपल्याकडे राखलेला आहे. पुढे काय म्हटलंय, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे पॉवर्स दिलेत. 1 बाय 1 मी वाचतो. दे हॅव पॉवर टू इंटरप्रिट कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाचा अर्थ लावणं हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. भारताच्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचं महत्त्वाचं कार्य काय? दे कॅन इंटरप्रिट द कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स किंवा प्रोव्हिजन, की या पर्टिक्युलर प्रोव्हिजनचा अर्थ नेमका काय होतो हे समजावून सांगण्याचं किंवा त्याबाबत ॲम्बिग्विटी जर निर्माण झाली तर कॉन्स्टिट्यूशनच्या इंटरप्रिटेशनचं काम जे आहे ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट करत असतात. HC आणि HCची महत्त्वाची कार्य. सेकंड, आणखी काय म्हटलंय, कॅन डिक्लेअर इनव्हॅलिड एनी लॉ ऑफ लेजिस्लेटिव्ह ऑर एनी ॲक्शन बाय एक्झिक्युटिव्ह ॲट युनियन ऑर स्टेट लेवल. केंद्र सरकारच्या पातळीवर किंवा राज्य सरकारच्या पातळीवर, केंद्राची पार्लमेंट असेल किंवा राज्य सरकारचं लेजिस्लेचर असेल, असेंब्ली असेल, या दोघांनी केलेले कायदे हे इनव्हॅलिड आहेत का घटनेच्या आधारावर ते ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाला आहे. त्याचबरोबर युनियनच्या पातळीवर आणि स्टेट्सच्या पातळीवर जे शासन आहे, गव्हर्नमेंट आहे, एक्झिक्युटिव्ह आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंट आहे, यांच्या ज्या ॲक्शन्स आहेत या व्हॅलिड आहेत का इनव्हॅलिड आहेत
ते चेक करण्याचं काम सुद्धा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट करत असतात. थर्ड, डिटरमाइन कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी ऑफ एनी लेजिस्लेशन ऑर ॲक्शन. या युनियन आणि स्टेट लेवलला जे काही कायदे तयार केले जातात किंवा जी कृत्य केली जातात ही घटनेच्या पातळीवर घटनात्मक आहेत की अनकॉन्स्टिट्यूशनल आहेत हे ठरवण्याचं काम सुद्धा ते करतात. आणि यालाच सुप्रीम किंवा हायकोर्टाचं ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकनाची पॉवर असं म्हटलं जातं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पुढे हा आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. परंतु ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, तर सुप्रीम कोर्ट और हाय कोर्ट कॅन डिटरमाइन कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी ऑफ एनी लेजिस्लेशन ऑर ॲक्शन इज नोन ॲज ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन. अल्सो गिवन बेसिक प्रिन्सिपल और बेसिक स्ट्रक्चर. आणखी यांचं महत्त्वाचं काम काय आहे की कॉन्स्टिट्यूशन जे काही आहे, आपलं घटना जी काही आहे, या घटनेमध्ये अशी कोणती तत्त्व आहेत ज्याला त्यांनी बेसिक प्रिन्सिपल किंवा बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक फीचर म्हटलेलं आहे की जी तुम्हाला बदलता येणार नाहीत, अशी एक बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक फीचरची यादी सुप्रीम कोर्ट किंवा यांनी दिलेली आहे, ज्युडिशरीने दिलेली आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. आणखी त्यांचं महत्त्वाचं काम काय आहे, तुमचे जे फंडामेंटल राईट्स आहेत, 6 स्वातंत्र्य जे आहेत मूलभूत, त्यांचं रक्षण करण्याचं काम सुद्धा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट करत असतं. आणि फायनली PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, कुठल्याही सामान्य माणसाला या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनद्वारे जे काही आहे हे थेट न्यायालयात जाऊन न्याय मागता येतो. हे काही महत्त्वाची कार्य आणि सेटअप विषयी बेसिक इन्फॉर्मेशन या चॅप्टरमध्ये ज्युडिशरीच्या अंडर दिलेली आहे. डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स नावाचं हे प्रकरण जे आहे इथं संपतं. इथं आपण लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीची माहिती घेतलेली आहे. पुढच्या चॅप्टरचा व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.